मार्केट अनालिसिस आधी आपण चालू करूया आणि त्यानंतर मग आपण जे आहे US टेरिफ वॉर वरती आपण बोलणार आहोत आणि त्याच्यावरती मी देखील बऱ्यापैकी चांगलं काम केलेलं आहे, म्हणजे अभ्यास केलेला आहे आणि त्याचं काय होईल इम्पॅक्ट ते सगळं मी अभ्यास केलेला आहे. इवन पीपीटी वरती आमच्या रेशमी मॅडम आहेत ऑफिसच्या, ती स्टाफ आहे, शी इज अ बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर, आणि त्याने देखील खूप मेहनतीने रात्री लेट पर्यंत जागून त्यांनी पीपीटी डेव्हलप केलेले आहेत आजच्या सेशनसाठी, 4-5 तास बसून त्यांनी. तर त्यामुळे तसं आहे. तर त्यामुळे लक्षात घ्या की आजचं सेशन भरपूर चांगलं होईल. सो त्यामुळे कोणी मिस करू नका, पूर्ण सेशन बघा. थोडा मे बी आज जास्त वेळ चालेल सेशन, मे बी, बट स्टील आपलं 1 वाजेपर्यंत मे बी आपलं सेशन आजचं चालेल, राईट. पण मजा येईल तुम्हाला ऐकायला. भरपूर गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. मार्केट बद्दल आपण देखील बोलणार आहोत, ओके, आणि मार्केट देखील बघणार आहोत आपण, राईट. मेनी थिंग्स आर गोइंग टू बी देअर इन आवर टुडेज सेशन. ओके, मी माझं मार्केट ओपन करतोय. आजच्या शेअरचं काय झालंय आतापर्यंत हे मला सांगायला आवडेल, पण त्याआधी जस्ट स्टुडंट मी आज हिरो मोटोको दिलेला होता आणि तो चांगला परफॉर्म करतोय, राईट. त्याचा मला म्हणजे लोकांना मला मेसेज पाठवायचा आहे. सो जस्ट स्टुडंट, सो दॅट लोकांना ना चांगलं मजा येईल आजच्या शेअरचं प्रॉफिट बघून. जस्ट स्टुडंट, आणि त्यानंतर मग आपण त्यामध्ये नेमकं काय केलं हे आपण देखील बघणार आहोत. जी लोक कनेक्टेड त्यांना मेसेज येऊन जाईल. हे मेसेजेस मलाच टाकायला लागतात, नाहीतर टीम गडबड करू शकते टाकताना, राईट. ओके, मी सांगितलेलं होतं आता 4,614 मला इथे दाखवायला आवडेल. मी तुमच्याकडे स्क्रीन शेअर करतो, सो दॅट विल अंडरस्टँड व्हॉट एक्झॅक्टली आय एम टायपिंग. आणि त्यानंतर आपण लगेचच अनालिसिसला सुरुवात करूया. आपल्यामधनं कोणी हिरो मोटोको मध्ये ट्रेड केलेलं होतं का आपल्यामधनं, आणि केलं असेल तर काय रिझल्ट आहे, तुम्ही डायरेक्ट चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता आजच्या हिरो मोटोको मध्ये. बाकी तर शेअर्स आपण बोलूच, राईट. पण हिरो मोटोको मी स्क्रीन शेअर करतोय. जर चुकून कधी स्क्रीन ब्लॅकआउट वगैरे दिसली तर तुम्ही फोन करू शकता, म्हणजे तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाकू शकता, म्हणजे नॉट फोन, राईट. इथे बघा, हिरो मोटोको जो आहे त्यांनी हाय दिलेला आहे कितीचा, मला तुम्हाला मेसेज पण दाखवायला आवडेल. त्यांनी सांगतो 4669.60 त्यांनी हाय दिलेला आहे. मी सांगितलेला होता. लक्षात घ्या, आपण एज्युकेशन पर्पज साठी देतो, लोकांनी स्वतः डिसिजन घ्यायचं असतं, ओके. स्वतः अनालाइज करायचं प्रॉपर आणि मग डिसिजन घ्यायचं. 55 रुपयांनी 55.60 नी तो शेअर वाढलेला आहे. म्हणजे मेसेज टाकतोय.
ओके, मी आता माझी टीम फॉरवर्ड करेल मेसेज. ओके, just one. ओके, सो 55 रुपयांनी वाढलेला आहे शेअर. ओके, सो इथे मी मेसेज फॉरवर्ड केलेला आहे. 55 रुपयांनी वाढलेला आहे शेअर. एक सेकंड. इथे भरपूर लोकांचे मेसेज येत आहेत. इथे काय ओके, सो इथे ओके ओके, एक सेकंड. आपण बाकी पण आज शेअर्स अनालाइज करणार आहोत. हॅलो. एक सेकंड. ओके, आपण पहिलं अनालिसिस आपण चालू करूया. आणि साइड बाय साइड मग मी तुम्हाला हिरो मोटोकॉचा प्रॉपर एक्सप्लेनेशन देतो. फर्स्ट विल स्टार्ट विथ अनालिसिस सोडून. ओके, सॉरी. ओके, आपण शेअर्स पहिले बघायला सुरुवात करूया आणि त्यानंतर मी हिरो मोटोको बद्दल बोलेन. अच्छा, ओके, आपण फटाफट मी तुमच्यावर स्क्रीन शेअर करतो. आणि मला सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की आता असं आपण जे मेसेज पाठवतो हे कुठले ट्रेड ऍडवाइस नसतं. हे आपण फक्त म्हणून आपण एक आपला व्ह्यू देतो. माझा एक मी व्ह्यू देतो, राईट? सो जस्ट ओके,
सो लक्षात घ्या की माझा मी फक्त व्ह्यू देतो. आता असं काही क्लायंट, आता हा हिरो मोटो काय ना तेवढा पण काय, आता एका क्लायंटने ते मेसेज टाकलाय की थोडा लेट झाला मेसेज, आता एवढा पण काय तो लगेच पडायला नव्हता वर. अनेकदा असं होतं की एकदम फास्ट पळतात शेअर, राईट. आणि म्हणूनच लक्षात घ्या, आम्ही जे तुम्हाला मेसेज पाठवतो हे कुठली ऍडवाइस वगैरे नसते. हे फक्त एक म्हणतात ना, आमचा एक व्ह्यू असतो. कसं आहे, तुम्ही आमच्याकडनं ट्रेनिंग घेतलेली आहे प्रॉपर. हा, तुम्ही प्रॉपर आमच्याकडनं ट्रेनिंग घेतलेली आहे, राईट. सो एक सेकंड, ब्लॅकआउट होते अगेन. एक मिनिट, स्क्रीन आय थिंक दिसत नाही. युट्यूबचा हा इश्यूज आहे, कधी कधी दिसत नाही स्क्रीन. ओके, आता परत शेअर. ओके, आय होप आता स्क्रीन तुम्हाला दिसते, राईट. तर म्हणून लक्षात घ्या की आम्ही जे काही तुम्हाला ट्रेड मेसेज देतो ते फक्त लक्षात घ्या तुमचं काय असलं पाहिजे, तर तुम्हाला एक सपोर्ट म्हणून की बाबा आज अनालिसिस मध्ये हे शेअर्स आहेत, त्याच्यावर आपण काम करायचा विचार करू शकतो. पण प्रॉपर स्वतःचं तुम्ही अनालिसिस करायचं आहे. मे बी तुम्ही स्वतःहून अनालाइज कराल तर हिरो मोटो तुम्हाला पहिलाच मिळेल. सगळं तुम्हाला प्रॉपरली नवीन, आता जे नवीन असतील त्यांना आम्ही ट्रेनिंग देऊच, पण जी जुनी लोक आहेत त्यांना आपण ऑलरेडी प्रॉपर ट्रेनिंग दिलेली आहे, सगळं शिकवलेलं आहे, राईट. सो तुम्ही आमच्या मेसेजची वाट न बघता स्वतःहून जर ट्रेड केला तर तुम्हाला तो आधीच शेअर मिळेल हिरो मोटोको, आणि माझा मेसेज येईपर्यंत तुम्ही ना थोडंफार प्रॉफिट कमवून बसलेले असाल त्याच्यामध्ये. सो ही प्रॅक्टिस आपण प्रत्येकाने ठेवायची आहे, हे लक्षात घ्या. ओके, आमच्या मेसेजची वाट बघायची नाहीये. ओके, आणि स्वतःहून आता एक लक्षात घ्या, मला एकच तुम्हाला बोलायचं आहे की ज्यावेळी मी मेसेज टाकतो तुम्हाला, राईट, एक व्ह्यू देतो मी मार्केटचा, राईट. आता तर त्याच्यानं पूर्ण रामायण टाकावं लागतं की कितीला शेअर आहे, किती वर आहे, किती खाली आहे, काय आहे, जे काय टाकावं लागतं, सगळं डिटेल डिस्क्लेमर पासून सगळं टाकावं लागतं, राईट. जसं आता युट्यूब लाईव्ह होतं त्याचे पण मेसेज टाकले, राईट. हे सगळं, आता ते सगळं करायला फार वेळ लागतो. दॅट इज नॉट इन माय हँड, ते माझ्या हातात बिलकुल नाहीये, राईट. मला दिसला हिरो मोटोको वाढणार आहे, आता त्याला मला मेसेज टाकायला किती वेळ लागेल, मेसेज बनवून तेवढ्या सगळ्या पब्लिकला पास ऑन करेपर्यंत, राईट. सो इट्स अ प्रोसेस. आणि म्हणूनच आपण स्वतःहून इथे अभय साळुंके सर लेट आला मेसेज, राईट. सो तर लक्षात घ्या, त्या प्रोसेसला मी काही नाही करू शकत, राईट. आणि म्हणूनच तुम्हीच प्रॉपर अनालिसिस कराल. अभय सर आपले बऱ्याच जुने क्लायंट आहेत, तुम्ही स्वतः आधीपासून अनालाइज कराल आणि ट्रेड टाकाल, राईट. टू दॅट वुड बी मच बेटर फॉर यू. ओके, आणि ते स्वतःच अनालिसिस होऊन जाईल. आणि पण आमचा एक तुम्हाला फक्त एक सपोर्ट राहील की बाबा येस, की चांगला प्रॉफिट होतोय, आणि की हे शेअर्स रडारमध्ये आहेत. आम्ही जे काही शेअर्स बद्दल डायरेक्ट लिटरली घ्यायचं नाहीये. ओके, तुम्ही स्वतःच अनालिसिस करायचं आहे, राईट. नुसतं आमच्या भरोशावर राहायचं नाही, तर ते चेक पण होतं. मी फक्त माझे व्ह्यू देतो, राईट. काम तुम्ही तुमच्या नॉलेज प्रमाणेच करायचं आहे, हे स्ट्रिक्टली मला तुम्हाला सांगायचं. दॅट वुड बी मोर बेनिफिशियल फॉर यू. ओके, आता आपण जे अनालिसिसचा पार्ट आपण फटाफट सुरुवात करूया विदाउट वेस्टिंग टू मच ऑफ टाइम. आणि त्यानंतर जे आहे मी जे आहे एकदा अनालिसिस झाल्यानंतर एका विषयावरती बोलणार आहे. जस्ट गिव्ह मी 5 to 10 मिनिट्स. आपण फटाफट अनालिसिस आपण करून मोकळे होऊया. तुम्ही बघू शकता इथे एका क्लिकवर मी अनालिसिस जे आहे हे मी करतोय. ओनली ना सिंगल क्लिक मी अनालिसिस करतो इथे. ओके, आणि जे टेक्निक्स मी तुम्हाला शिकवतो तेच टेक्निक इथे वापरतो. इथे मला जे शेअर्स मिळतील ते मी माझ्या डायरीमध्ये देखील मी लिहून ठेवणार आहे. सो दॅट इट वुड बी इन आवर रडार. ओके, जस्ट मी ते चंबक फर्टिलायझर जो आहे हा करेक्शनला आहे, पण जस्ट लिहून ठेवतो मी. म्हणजे हा घ्यायचा नाही आपल्याला, पण जस्ट लिहून ठेवतो. ओके, चंबक फर्टिलायझर. हा ट्रेड करतोय कितीला, 529 ला, 529.25 टू बी व्हेरी प्रिसाइज. आणि त्याचा हाय जो आहे चंबकचा तो 529.90 आहे.
हा वर जाण्याच्या ह्याच्यात आहे, पण हा करेक्शन लेवलला आहे. म्हणजे परफॉर्म केलं तर तेवढं काही करणार नाही. जस्ट मी लिहून ठेवलंय. चांगला शेअर आपल्याला दिसेपर्यंत वी हॅव टू वेट. हा करेक्शन लेवलला वर जाऊ शकतो, एवढं लक्षात घ्या. ओनली करेक्शन लेवल, इट्स नॉट अ ट्रेंड ऑन नथिंग. त्याला थोडीशी पॉवर आहे. चंबक वरती आपण येऊया. बाकी आपण शेअर्स तोपर्यंत अनालिसिस करूया त्याचं. ओके, ते कॅनरा बँक दिसतोय. अच्छा, कॅन बँक आहे जो थोडासा परफॉर्म मे बी करू शकतो, बट डिपेंडिंग ऑन दी मार्केट. बँकिंग स्टॉक आपण तेवढं प्रेफर नाही करत, तुम्हाला माहिती आहे. चांगला शेअर मिळाला की तुम्हाला मी सांगतो. तुम्ही पण काही सजेशन असतील आणि जर तुम्ही सजेशन देताय तर लक्षात घ्या, आपण अनालिसिस शिकलेलो आहोत, राईट. आपण हे जसं नॉलेज पर्पजसाठी सेशन घेतोय, राईट. सो आपल्या अनालिसिसला मॅच करत असेल तरच तुम्ही सजेशन द्या, अदरवाईज नका देऊ, नाहीतर मग ते मॅच नाही होणार. ह्याचा हाय जो आहे, ह्याचा 109.99चा ह्याचा हाय आहे कॅनरा बँकचा. पण कॅनरा बँक एक लक्षात घ्या, थोडा ट्रेंडी आहे. निफ्टी त्याला थोडा सपोर्टिव्ह नाहीये कॅनरा बँकला. ओके, पण हा तेवढा काही खास नाहीये. थोडंफार हा वर जायचे चान्सेस आहेत, पण वी नेव्हर कन्सिडर बँकिंग टू मच, राईट. म्हणून त्याच्यावरती आपण नको करूया. चांगला शेअर आपण बघूया अजून. ओके, आणि तुम्ही मेसेजमध्ये काय टाकले ते ते पहिले आपण ते देखील घेऊया, सो दॅट तुम्ही काय फिल्टर केलेले असतील, सो दॅट विल ऑल्सो हेल्प अस मच बिट अवे. एम्फिसिस मी आधी पहिले सगळे टाकत जातो, तुम्ही जे बोललेले असे असते. मी एम्फिसिस बोललेला आहात. त्यानंतर तुम्ही चॅट बॉक्समध्ये जेएसडब्ल्यू स्टील आहे का कोणता आहे तो बघायला पाहिजे. आपण हे जेएसडब्ल्यू, एनर्जी, स्टील आणि इन्फ्रा हे ऍड करून ठेवूया. ओके, त्यानंतर मग तुम्ही बोललेले आहात अजून पण असेल, तुम्ही काय मिळाले असेल तुम्ही टाकू शकता. ओके, एचडीएफसीचे आपण काही टाकलेले आहे तिथे. त्यानंतर मग ओके, इंडिया मार्ट, बायोकॉन, हिंदुस्तान युनिलिव्हर, इंडिया मार्ट, बायोकॉन, हिंदुस्तान युनिलिव्हर, त्यानंतर ओके नेस्ले, एचडीएफसी ऑलरेडी घेतलाय. नेस्ले, जेपी पॉवर आणि एमसीएक्स.
JP Power and last is MCX. हे सगळे तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाकलेले शेअर्स आहेत, जे आपण फटाफट अनालाइज करणार आहोत आणि इंट्राडे मध्ये कुठले काय चांगले आहेत का हे आपण लगेच चेक करूया. ओके, फटाफट अनालिसिस करूया आपण. विल स्टार्ट MCX. ओके, मला वाटलेलं MCX डेली चार्ट मध्ये चांगला असणार. MCX थोडा आहे चांगला, पण ओव्हरबॉटला आहे. म्हणजे आता सध्या त्याच्यात रनिंग कंडिशन चांगली एकदम, म्हणजे आपल्याला दाखवायला अशी भन्नाट मुवमेंट येईल असं काही वाटत नाही. नेस्ले देखील नाहीये. हिंदुस्थान युनिलिव्हर तुम्ही बघू शकता किती फास्ट इथे अनालिसिस होत आहे. बायोकॉन कदाचित चांगला वाटतोय, बघूया. बायोकॉन चांगला आहे, पण अगेन करेक्शन लेवलनी वर चाललाय तो देखील परफॉर्म करेल, पण इट्स ऍट अ करेक्शन लेवल, हे लक्षात घ्या. बायोकॉनला आपण रडार मध्ये ठेवू शकतो. इंडिया मार्ट बघूया. इंडिया मार्ट मे परफॉर्म. आता हा पण ओव्हरबॉटला आहे, बट अपसाइड ब्रेकआउट द्यायचे चान्स आहेत इंडिया मार्टला. इंडिया मार्ट वरती पण आपण बोलूया. तुम्ही जे बाकीचे सांगितले आहेत त्याच्यावरती काय बघूया आपण, आणि त्यानंतर मग जे चांगले आहेत ते शेअर्स आपण आपल्या रडारमध्ये घेऊया. मला बाकी शेअर्स बद्दल देखील बोलायचं, पण आधी आपण अनालिसिस आपण आपलं संपूया आणि त्यानंतर बोलूया. एम्फिसिस जो आहे हा डाऊन साइडला थोडासा हे करतोय आता. पण कॅनॉट टेक इट. ओके, सो आता आपण जे आहे MCX च्याही पेक्षा बायोकॉन देखील करेक्शन लेवलला आहे, आणि मेन इंडिया मार्ट जो आपल्या म्हणण्यास कोणीतरी सजेस्ट केलेला आहे, आपल्या इंडिया मार्टला एक ब्रेकआउट याची चान्स आहे. थोडा वेळ लावेल हा इंडिया मार्ट, पण ब्रेकआउट येईल. एवढा काय असा खास नाही, पण ओके ओके आहे. मे बी ब्रेकआउट याची चान्स आहे, मे बी. इंडिया मार्टचा हाय 78 ला. मी जस्ट लिहून ठेवतो इंडिया मार्ट. सगळ्यामध्ये बेटर इंडिया मार्ट वाटतोय. आणि आपण ते जस्ट कॅन बँक आणि चंबक फर्टिलायझर असं म्हटलं. चंबक फर्टिलायझर काय एवढा खास नाहीये, राईट. दोन्ही काही परफॉर्म नाही करते. आपण काढून टाकूया, म्हणजे तुम्हाला म्हटलेलं करेक्शन लेवलला आहे ते. जस्ट मी चेक करायला म्हणून. मेन आपण जे आहे इंडिया मार्ट मी ते वर घेतो. हा टेक्निकली थोडा स्ट्रॉंग नाहीये, बट हा परफॉर्म मे बी करू शकतो.
अच्छा, आपण हे 2 शेअर्स रडारमध्ये घेऊया आपण. पहिलं म्हणजे बायोकॉन ॲट अ करेक्शन लेवल. इट मे परफॉर्म ऑन एन अपसाइड. थोडा स्ट्रगल करेल पण परफॉर्म करू शकेल तो. आपला पहिला जो आहे दॅट इज बायोकॉन इज नाउ ट्रेडिंग ॲट 354.50 354.60 त्याचा हाय आहे बायोकॉनचा 355.50. ओके, आता तो आणि तो वरती जाऊ शकतो आणि मग इंडिया मार्ट वरती येऊया आपण. बायोकॉन आणि हे आपण सर्वांनीच दिलेले शेअर्स आहेत. बायोकॉनला देखील एक ब्रेकआउट याचे चान्स आहेत. मी बायोकॉनला पहिला प्रेफरन्स देतोय. जरी तो करेक्शन लेवलला आहे तरी तो मे बी अपसाइड थोडा ब्रेकआउट इट्स नॉट ट्रेंडी. म्हणजे असं ट्रेड टाकणार का नाही, फक्त एक नॉलेज म्हणून ठीक आहे. आणि इंडिया मार्ट, अच्छा इंडिया मार्ट पण मला इथे घ्यायचं आहे. इंडिया मार्ट बघा, तुम्ही जर बघा असाल, मी इथे लिहित होतो पण त्याच्या तोपर्यंत तो हे थोडा वर गेला. राईट, इंडिया मार्ट पण इथे बघा. इथे इंडिया मार्ट इज प्रॉपर ट्रेंड या, म्हणजे आपण त्याला इथे कारण ट्रेंडला पहिलं प्रेफरन्स दिला होता आणि नंतर मग ह्याला, तर इंडिया मार्ट इज प्रॉपर ट्रेंडी आणि त्याला अपसाइडचं ब्रेकआउट द्यायचे चान्सेस आहेत. अच्छा, आपण जेव्हापासून बघत होतो, तुम्ही जर पाहिलं असेल तर इंडिया मार्ट वॉज ट्रेडिंग ॲट 2572. तुम्ही जर नीट चेक केलं असेल 2572.50 ला होता आणि त्याचा हाय जो होता जो होता इंडिया मार्टचा दॅट वॉज 2578.90 जो ऑलरेडी आहे 2578.90. हा ब्रेकआउट देऊन कुठपर्यंत एक्सपेक्टेड, तो आता ऑलरेडी ब्रेकआउट द्यायला लागलेला आहे. राईट, तर तो कुठपर्यंत एक्सपेक्टेड आहे ते मी तुम्हाला सांगतो. इंडिया मार्ट विच इज ट्रेंडी. इथे बघा, इथे त्यांनी जर हाय तो हे त्यांनी जर 2590 ओके, जो आपला हाय आहे त्या आसपासच रेजिस्टन्स आहे भरपूर. इकडेच रेजिस्टन्स आहे जिकडे आता तो शेअर ट्रेड करतोय. ओके, त्यानंतर जर तो 2591 वर सस्टेन झाला तर तो किती दाखवेल बघा. तर तो आपल्याला किमान 2600 दाखवू शकतो. ओके, पण तोपर्यंत तो म्हणजे आपला सेशन चालू राहील की नाही माहित नाही, कारण आपण 1-1.5 तासाचं सेशन असतो. 2600 किंवा मी 2595 पकडतो. 25 म्हणजे 2600 ते 2595 ते 2600 मध्ये तो तुम्हाला दाखवू शकतो एकदा त्याने हाय तोडला तर. ओके, तो ऑलरेडी परफॉर्म करतोय आणि हा जो आहे बायोकॉन जो आहे हा करेक्शन लेवलला आहे. आता तुम्ही इंडिया मार्ट बघा असाल की आपण बोलेपर्यंत तो 72 वरनं वरती, म्हणजे मी खाली होता जेव्हा तो मी बायोकॉन नंतर त्याचाच मी घेणार होतो, पण जसं म्हटलं ना की अनालाइज करायला वेळ लागत नाही, बोलायला किंवा सगळं डिस्क्रिप्शन डिटेल लिहायला वेळ लागतो. राईट, सो त्यामुळे ते बोलेपर्यंत तो वरती गेला तिकडे. राईट, बट बायोकॉन इज ट्रेंडी ऑल्सो आणि त्याच्यामध्ये म्हणा ना ट्रेंड इज अ फ्रेंड. करेक्शन दरवेळेस येईल ह्याची गॅरंटी नाहीये, पण येस ट्रेंड हा दरवेळी काम करतो. राईट, सो म्हणून आपण ह्याला प्रेफरन्स देतोय मेन. ओके, हा आणि करेक्शन जो आहे हा कधी पण लक्षात घ्या, करेक्शन इज लाईक अनसर्टन. आला तर येईल अपसाइड, कदाचित नाही पण येणार. राईट, पण हा ह्याच्यामध्ये पॉवर आहे करेक्शन अपसाइडला देण्याची आणि ऍटलिस्ट त्याचा जो हाय आहे 355.50 हे तोडण्याची पॉवर आहे त्याच्यामध्ये. राईट, पण ते काय तुम्हाला काय असं भन्नाट मुवमेंट काही देणार नाही.
आणि हे तुम्हाला थोडंफार देण्याचे चान्सेस आहेत आणि ते देत पण आहे इझिली. आता तो हाय पण तोडेल इंडिया मार्ट आणि तोडतो देखील आहे त्यांनी हाय. हाय त्याचा आहे इंडिया मार्टचा, आपण इथे बघतोय 2578.90. येस, तोडलेला आहे इंडिया मार्टनी हाय. हाय तोडलेला आहे. येस, इंडिया मार्टनी जस्ट हाय तोडलेला आहे 2582 2585. येस, जबरदस्त. यू कॅन सी, जबरदस्त. तो तुमच्या डोळ्यासमोर वाढतोय शेअर. ज्याला मी पहिला प्रेफरन्स दिलेला आहे डोळ्यासमोर, तो तुमच्या डोळ्यासमोर त्यांनी हाय दिलेला आहे 2585चा. 13 रुपयांनी तो तुमच्या डोळ्यासमोर वाढलेला आहे. 2572 पासून आपण त्याला ट्रॅक करतोय. तुम्ही नंतर युट्यूबचा व्हिडिओ जेव्हा बघाल तेव्हा म्हणजे हा रेकॉर्डिंग ऑलरेडी गेलेला आहे राईट. सो बघाल तर तुम्हाला कळेल राईट. मी बोललोय 2595 ते तुमचा 2600 पर्यंत जाईल. आता तो ऑलरेडी त्यांनी 85 गेलेला आहे आणि पुढेही तो हाय तोडायचा प्रयत्न करतोय. तुम्हाला बोललेलो अपसाइड ब्रेकआउट तो देणार आहे. इंडिया मार्टला मी पहिला प्रेफरन्स मी ठेवलेला आहे राईट. आणि त्याचबरोबर इव्हन तुम्ही बघू शकता की ते हा पण परफॉर्म करायचा प्रयत्न करतोय. व्हॉलेटाईल झालाय बायोकॉन, बट परफॉर्म करायचा प्रयत्न करतोय बायोकॉन. बट अगेन इट्स अ करेक्शन, तर त्यामुळे त्याला प्रेफरन्स देणं. करेक्शनला कोणताही आपण ट्रेड विचार नाही करू शकत. आणि तसं पण आपण हे नॉलेज पर्पज साठी आपण हे सेशन घेतोय. सो दॅट हे सेशन घेण्यामागचा उद्देश हा असतो की येस, आपले टेक्निक्स फार पॉवरफुल आहेत आणि समोर परफॉर्म करून दाखवतात. तुम्ही विचार करा की मी एवढ्या पब्लिक समोर प्रत्येका वेळी मी युट्यूब लाईव्ह घेतो, असं कधी होणार नाही की मी फेल झालो. ओके, हा कधी मुवमेंट यायला वेळ लागते. लास्ट सेशनला पण आहे ना मुवमेंट यायला थोडी वेळ लागलेली, असं आहे ना. म्हणजे सेशन संपल्यानंतर मुवमेंट आलेली असं होऊ शकतं, कारण 1-1.5 तासातच मुवमेंट येईल असं नाहीये. पण मी बोललो वर जाऊ शकतो आणि तो जोरात खाली आपटला वगैरे, असं 99% तरी होणार नाही. आजपर्यंत कधी झालं नाहीये. ओके, कॅन सी. आणि तो इंडिया मार्ट आता पूर्ण प्रयत्न करतोय हाय तोडायचा. ओके, यू कॅन सी. ओके, आणि तुम्ही कमेंट मध्ये टाकू शकता कसं वाटतंय. ओके, आणि लक्षात घ्या हे फक्त आता आपण ज्या शेअरवरती काम करतो त्याबद्दल आपण फक्त बोलायचं आहे राईट. आता मी कुठलेही सजेशन किंवा मी अनालिसिस घेणार नाही, कारण मला जे आपल्याला ट्रम्प टेरिफ वॉर बद्दल बोलायचं आहे. पण इथे एक्साइटमेंट लागली आहे अबाउट दी इंडिया मार्ट. समोरासमोर तुम्हाला मुवमेंट दिसते. ओके, आतापर्यंत त्यांनी 13 रुपयाची मुवमेंट दिलेली आहे. म्हणजे ना 13 रुपये म्हणजे ह्या पर्टिक्युलर शेअरसाठी अर्धा-पाऊण% झाला राईट. अगेन मोर दॅन 0.5% ची मुवमेंट. आणि तो आता हाय तोडायच्या चक्करमध्ये आहे, यू कॅन सी. पण तिकडे थोडं काइंड ऑफ थोडासा रेजिस्टन्स आहे त्याला, म्हणून तो तिकडे हिट करायचा प्रयत्न करतोय. पण तेही तो तोडेल आणि यू कॅन सी तो पूर्णतः प्रयत्न करतोय तोडायचा. फक्त 2 रुपये बाकी आहे हाय तोडायला इंडिया मार्ट. ओके, आणि लक्षात घ्या मी हा अनालाइज करून काढला मान्य आहे, पण सजेस्ट कोणी केला? आपल्या क्लायंटनी केला. कसा करू शकले? तर त्यांना प्रॉपर अनालिसिस माहिती आहे. जे मी शिकवलं त्यांना दिसतं त्या गोष्टी नॉलेज आहे, म्हणून ते सजेस्ट करू शकले आणि ते त्यांचं सजेशन बरोबर निघालं. इंडिया मार्ट इज परफॉर्मिंग. आणि लक्षात घ्या की तुम्हाला सगळ्यांना तो परफॉर्म बघायला मिळते, पण ज्या क्लायंटनी सजेस्ट केलं त्यांचा पण एक कॉन्फिडन्स लेवल वाढतो की येस, की मी जे बोललो तो शेअर पडतोय, म्हणजे माझं अनालिसिस हे परफेक्ट चाललेलं आहे, बरोबर चाललेला आहे. तो आपटतोय, सारखा आपटतोय इंडिया मार्ट तिकडे हायला 2585च्या हायला. पण येस, इट्स नॉट अ बिग डील फॉर द स्टॉक टू ब्रेक. नक्की ब्रेक करेल. सो जस्ट वेट आणि तो ब्रेक करू दे. ऑलमोस्ट ब्रेक करायला आलाय, पण तो काइंड ऑफ त्याला रेजिस्टन्स सारखा आहे तिकडे, तर त्यामुळे तो थोडा तिकडे अडकतोय. पण येस, इट इज गोइंग टू ब्रेक. मोठी गोष्ट नाहीये त्याला ब्रेक करायला. ओके, जस्ट होल्ड ऑन, बघूया काय करतो आपण. तो ओके, इट्स ट्राइंग टू ब्रेक आणि
त्याच्यामध्ये इथे आपण त्याचा ओके जस्ट थोडक्यासाठी आहे, जस्ट 0.30 बाकी आहे हाय ब्रेक करायला. लेट सी आणि मजा येते हे या गोष्टी बघायला फ्रेंड्स. ओके तो इट्स ट्राईंग व्हेरी हार्ड टू ब्रेक दी हाय इंडिया मार्ट अँड इट विल हॅपन. पण काही असं लक्षात घ्या, आपण बोलल्याप्रमाणे 13 रुपयाची समोर मुवमेंट दाखवली आहे तुम्हाला, राईट. आपण तिकडे ट्रेड जरी टाकला तरी टाकला असता आपण, तरी पण इकडे आपण समवॉट प्रॉफिट आपण बुक केलं असतं, राईट. आणि तो परत तोडण्याचा प्रयत्न करतोय. ओके जस्ट 0.40 बाकी आहे ब्रेक मॅन. ओके सो रेजिस्टन्स आहे हे एक तुम्हाला सांगतो, हे कशामुळे होतं हे देखील तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ह्याच्या मागे मेन रिझन काय आहे लक्षात घ्या, की इकडे मोठे मोठे ऑपरेटरच्या भरपूर मोठ्या ऑर्डर्स लागलेल्या असतात या ठिकाणी, कळलं का. समजा एक्झाम्पल घ्या, त्याने टार्गेट लावला असेल एखाद्या ऑपरेटरने कितीचा, तर त्याने टार्गेट लावला असेल मे बी तेच 2585चा, राईट. आणि त्यांनी 10 करोडचे शेअर्स विकायला ठेवले असतील आणि आपल्याकडे रिटेलर्स 1-2 5-5 लाखाचे शेअर्स बाय करतायत. सो जोपर्यंत त्याला माल मिळत नाही पूर्ण, तोपर्यंत तिकडे तो शेअर अडकत राहणार आणि तिकडे बनतो तो रेजिस्टन्स. त्याला बोलला आता रेजिस्टन्स, आणि जर तो रेजिस्टन्स तोडला, राईट, तर तो शेअर अजून रॉकेट हा होऊ शकतो. तो इकडे तो काइंड ऑफ रेजिस्टन्स इकडे बनलेला आहे. इकडे आपण जोपर्यंत तोडतोय किंवा तोडायचा प्रयत्न करतोय, तोपर्यंत आपण इकडे एकदा इंडिया मार्टचा आपण व्हॉल्यूम चेक करूया. ओके काय त्याचा करंट व्हॉल्यूम आहे ते आपण इथे चेक करूया. आता इथे बेड प्राइस आज प्राइस बघा, आता 84 ऑलमोस्ट इथे तुम्हाला बाय प्राइस सेल प्राइस अदर किंवा बेड प्राइस आज प्राइसचा डिफरन्स तुम्हाला इकडे दिसेल बघा. ओके त्याच्यावर अजून चांगला अंदाजा लागतो की तो काय परफॉर्म करतोय ते. पण इकडे हे थोडंसं डिलेड आहे, किंचित डिलेड आहे. येस तोडलाय फायनली. पण येस तोडलाय फायनली, त्याने तोडला हाय. यू कॅन सी, मी म्हटलं तुम्हाला तो कन्फर्म तोडणार आणि त्याने इंडिया मार्टनी हाय तोडलेला आहे, राईट. आणि तो आता आपल्या हिशोबाने परफॉर्म करेल. आता आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाहीये, राईट. तो आपल्या हिशोबाने तो परफॉर्म करत जाईल. फक्त एवढं लक्षात घ्या की हा जो शेअर आहे, मला त्याचा व्हॉल्यूम मी एकदा चेक करतो जस्ट सोडून. ओके सो इथे व्हॉल्यूम बघा तुम्ही, इथे 14,000चा व्हॉल्यूम आहे, जो की एकदम काय जास्ती नाहीये व्हॉल्यूम. ओके आता बाकी शेअर्सला बघा, एमसीएक्सला किती बघा, 4,43,000चा व्हॉल्यूम आहे. बायोकॉनला 42 लाखाचा व्हॉल्यूम आहे, राईट. जेपी पॉवरला 80,87,000चा व्हॉल्यूम आहे. सॉरी नेस्ले 3,33,000चा व्हॉल्यूम आहे. आणि ऍज कम्पेअर्ड इंडिया मार्टला व्हॉल्यूम कमी आहे. मला त्याच्या मुवमेंट म्हणून तो थोडासा जास्ती व्हॉलेटाईल होतोय किंवा फ्लक्च्युएट होतोय. पण एनिवेज पण तरी पण त्यांनी टेक्निकली त्यांनी परफॉर्म केलेला आहे आणि करतो देखील आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके आणि तुम्ही सांगू शकता की चॅटबॉक्स मध्ये टाकून तुम्ही सांगू शकता की कसं वाटतंय. ओके बोललोय तसं होतंय की नाही होतंय, ते तुम्ही येस किंवा नो मध्ये नक्कीच तुम्ही टाकू शकता. ओके आणि आपण इंडिया मार्टवरती बाकी लक्ष ठेवूच आपण, जे मेन तुम्हाला परफॉर्मन्स मला दाखवायचं होतं. पण मला आता आपल्याला एक मेन विषय मांडायचा आहे, ज्याच्याबद्दल मी जवळपास पुढचे अर्धा तास मी मे बी बोलीन तुमच्याशी, अर्धा पाऊण तास. आणि पण त्याच्या आधी मला हे इव्हन आजच्या शेअर बद्दल, आता मला ऍक्च्युली चॅट लोड होत आहे, तर मला जस्ट तुम्हाला सांगायला आवडेल की आज मी नंतर तुम्हाला होतं दाखवीन देखील. इथे बघा, मी माझ्या रडारमध्ये होता. एक मिनिट, मी एक काम करतो, मी माझं ना हे व्हॉट्सअप ओपनच करतो, मी तुम्हाला नंतर दाखवेन. मी पहिलं युएस टेरिफ बद्दल आपण बोलूया आणि त्यानंतर जे आहेत आपण काय करूया, आपण जे आपण आज आणि काल जे शेअर्स, जसं मी हिरो मोटोको दिलेला आज, ओके, आणि तो चांगला शेअर रॉकेट झालेला आहे, राईट, त्याबद्दल देखील आपण बोलूया. ओके जस्ट माझा चॅट लोड होतोय, पण तोपर्यंत आपण जे पुढचे काही वेळ आपण युएस टॅरिफ बद्दल आपण जे आहेत आपण डिस्कशन करूया आणि त्यानंतर मग आपण बाकी गोष्टी बोलूया. ओके
आणि आपण जसं बोलल्याप्रमाणे तुमचा जो हा आहे इंडिया मार्ट त्यांनी परफॉर्म केलेला आहे. सी लक्षात घ्या, बिफोर वी स्टार्ट विथ द युएस टेरिफ कन्सेप्ट, मला तुम्हाला फ्रेंड सांगायला आवडेल की एक गोष्ट तुम्ही काही करून लक्षात घ्या की आपल्याकडे लाईव्ह सेशनला वेळ कमी असतो, राईट. तुम्ही आमचे बाकी ट्रेड वगैरे तर बघतात, जबरदस्त जातात, पण आपल्याला लाईव्ह सेशनला वेळ कमी असतो. त्या कमी वेळेमध्ये परफॉर्मन्स दाखवणं इट्स व्हेरी डिफिकल्ट. एक्झाम्पल घ्या, तुम्ही कुठेही स्पीच देत आहात, राईट. जर तुम्हाला 1 तास बोलायला सांगितलंय तुमच्याबद्दल, तर तुम्ही मे बी कदाचित तुम्ही चांगलं बोलू शकता, प्रॉपरली बोलू शकता. पण तुम्हाला सांगितलं असेल की तुमच्या लाईफ जर्नी बद्दल इम्पॉर्टंट पॉइंट पुढच्या 5-7 मिनिटात बोला, 5 मिनिटात बोला की 3 मिनिटात बोला, तर इट विल बिकम डिफिकल्ट फॉर यू. किंवा मी 5 मिनिटात मी काय काय सांगू माझ्याबद्दल जे प्रभावी असेल लोकांना. जर माझ्याकडे भरपूर वेळ मिळाला लोकांशी बोलायला, तर मी भरपूर या गोष्टी माझ्या आयुष्याबद्दल सांगू शकतो, स्पेशली जर टॉपिक मोठा असेल तर. इन द सेम वे मार्केटचं देखील असंच आहे की लक्षात घ्या की कमी वेळेमध्ये आपल्याला चांगली मुवमेंट दाखवणं इट्स अ चॅलेंज, आणि ते मी दाखवलेलं आहे आणि त्यांनी ऑलरेडी परफॉर्म केलं आणि अजूनही करायचा प्रयत्न करतोय. सो ऑलरेडी तो चांगला वर गेलेला आहे, राईट. सो आता आपण आपल्या मेन टॉपिक वरती येऊया. मी माझा पीपीटी तुमच्याबरोबर शेअर करतो आणि त्यानंतर आपण मग सुरुवात करूया. Okay, just hold on. I'm just sharing the PPT. अच्छा, एक सेकंड ना. ओके. ओके, सो आय होप तुम्हाला माझी पीपीटी, ऍक्च्युअली डायरेक्ट पीपीटी नाही, मला मेलवरनं ती पीपीटी ओपन करावी, दॅट्स वाय इट टूक टाइम. ओके, सो विल स्टार्ट विथ द टॉपिक. आज लक्षात घ्या की पहिला मेन म्हणजे हा विषय घेण्याचा माझा हेतू काय सांगतो की काही लोक पॅनिक आहेत की अरे हे टेरिफ वॉरमुळे काय होईल. ओके, आणि मार्केट क्रॅश नाही होणार ना, मार्केटवरती काही इम्पॅक्ट मोठा होणार नाही ना. तर लोकांचा मान्य आहे, मार्केटवरती इम्पॅक्ट होतो, निगेटिव्ह इम्पॅक्ट पण होतो, मार्केट डाऊन पण होतं, राईट. पण हे सगळे शॉर्ट टर्म इम्पॅक्ट आहे. एक लक्षात घ्या की मार्केटवरती लॉंग टर्म इम्पॅक्ट कधी पडतो. ओके, त्याचं पहिलं मला तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायला आवडेल. जर देवनागरी देशामध्ये वॉर झाला किंवा इकॉनॉमिक रिसेशन आलं किंवा कोविड सारखं महामारी पसरली किंवा काहीतरी मोठं प्रलय आलं किंवा किंवा म्हणा हे किंवा काहीतरी मोठा अशी गडबड झाली की अख्खी इकॉनॉमी कोलॅप्स होऊ शकते, तर त्यावेळी तो लॉंग टर्म इम्पॅक्ट असतो. किंवा बेस्ट म्हणजे लक्षात घ्या की ऑपरेटर लोकांनी ठरलंय, काही रिझन असेल नसेल किंवा छोटे मोठे रिझन असेल, पण ऑपरेटर लोकांनी ठरलंय की मार्केटला काही दिवस पुढचं पाडायचं आहे, राईट. सो त्यावेळी जे आहे मार्केटवरती मोठा इम्पॅक्ट पडू शकतो. मार्केट जे आहे कंटिन्युअसली डाऊन हे जाऊ शकतं. पण हे जे टेरिफ वगैरे आहे, मान्य सगळ्या, जसं आपल्या देशाला प्रॉब्लेम आहे तसं बाकी देशांना पण प्रॉब्लेम आहे. ज्यांना टेरिफ लावलं, जसं आपल्याला आता 50% टेरिफ लावलेला आहे, राईट. आणि त्याच्यावर निगोशिएशन चालू आहे आणि पुढेही होईल, राईट. पण लक्षात घ्या की ह्याच्या मार्केटवरती काय इम्पॅक्ट होईल ते मी तुम्हाला शेवटी सांगणार, त्याचा बेनिफिट कसा घेऊ शकतो
हे मी तुम्हाला मी फ्रेंड्स पुढे सांगणार आहे. पण सध्याची परिस्थिती अशी आहे की इंडिया हे म्हणा ना रशिया बरोबर आपलं जे काय रिलेशन आहे, रशियाकडनं आपण जे ऑइल इम्पोर्ट करतोय ते थांबवायला रेडी नाहीये. पण ट्रम्प तिकडे बोलून आज मोकळे झाले की इंडियाने बोललंय की आम्ही हे ऑइल इम्पोर्ट करायचं थांबवणार रशियाकडनं आणि मे बी युएस कडनं आम्ही जास्त इम्पोर्ट करणार. मेन तोच त्यांचा विषय आहे, राईट. आणि इव्हन लक्षात घ्या की आज हे जे काय चाललंय, पहिलं म्हणजे ट्रम्प आपले स्टेटमेंट कायमरित्या पहिलं जसं इव्हन जे आपलं युद्ध झालं पाकिस्तान बरोबर, राईट, ऑपरेशन सिंदूर, ते थांबवण्यामागे पण ट्रम्प स्वतःच बोलत होते की हे ना त्याच्यामध्ये माझा रोल आहे. जो त्यांचा रोल त्या ठिकाणी थोडा नव्हताच, राईट, पण तरी पण ते बोलत होते की त्याच्यामध्ये माझा रोल आहे म्हणून. आणि ते इंडियाने क्लिअर देखील केलं आणि तसंच काहीतरी इकडे देखील होत आहे, राईट. ते क्रेडिट घ्यायला बघतायत किंवा ते आधीच बोलून मोकळे आले, पण इंडियाने ऑलरेडी क्लिअर केलेलं असं काही नाहीये, राईट. आणि त्याच्यावरती नक्कीच नेगोसिएशन हे होतील, राईट. पण इथे बघा, इथे जसं ना पहिलं म्हणजे पीएम मोदींचा एक मोठा मेसेज आहे की म्हणून आम्ही झुकणार नाही, राईट. आणि आम्ही आम्ही जे आहे आमचं करून राहणार, की म्हणजे काय म्हणतात त्याला, ना तुमच्या ह्याच्यामुळे तुम्ही जे काही आमच्यावरती आम्हाला ब्लॅकमेल करताय त्याच्यामुळे आम्ही काही झुकणार नाही, हे पहिलं म्हणजे मोदींचं म्हणणं आहे, राईट. आणि होपफुली आपण आपल्या गोष्टीवरती आपण ठाम राहू. आता मेन इश्यू काय आहे ते लक्षात घ्या की हा टेरिफवर तर एक बहाणा आहे, पण इंडियाला त्यांना दाबायचं आहे. आणि पूर्ण जो ब्रिक कंट्रीज आहे त्याच्यामध्ये कोण कोण येतं, तर ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका, राईट. हे सगळे हे ब्रिक जे कंट्रीज आहेत त्यांना दाबायचं आहे. ऍक्च्युली सीन असा आहे की ब्रिक कंट्रीजना चा विचार आहे की आपण युएसचा डॉलर वापरायचा नाही आपल्या ऑइल ट्रान्झॅक्शनसाठी. जसं तुम्हाला माहिती असेल की ना जे कार्टेल आहे ना, स्पेशली इराक, इराण वगैरे आणि इव्हन सगळ्याच बाकी ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज, तर भरपूर कंट्रीजना, स्पेशली इराक आणि इराण सारख्या कंट्रीजना जे ऑइल प्रोड्यूस करतात त्यांना जे अमेरिका त्यावेळी काय बोललेली की तुम्ही जे ट्रान्झॅक्शन सगळे आहेत हे डॉलर्समध्ये करा, डॉलर वापरा, त्याच्या बदल्यात आम्ही तुमच्या ऑइल रिझर्व्हना प्रोटेक्शन हे देतो. आणि त्यांनी ते अग्री पण केलं. आणि त्यामुळे काय झालं, डॉलर्सचा डिमांड वाढायला लागला आणि त्यामुळे डॉलर स्ट्रॉंग राहिला, त्यांची इकॉनॉमी स्ट्रॉंग होत गेली, राईट. असे अनेक मेजर्स जे अमेरिकेने घेतले, त्यामुळे अमेरिकन इकॉनॉमी किंवा अमेरिकन डॉलर ऍटलीस्ट स्ट्रॉंग होत राहिला, राईट. जे इंडियाने कधी घेतलं नाही. इंडियाने खूप चुका केल्या आधी, की इंडियाने जास्ती कर्ज घेऊन ठेवलं, त्यानंतर असे कुठले मेजर्स नाही घेतले हे. त्याच्यानंतर मग ब्रिटिशांनी इंडियाला भरपूर लुटलं देखील, ज्यावेळी आपली रुपीज खूप स्ट्रॉंग होते, राईट. त्याच्यानंतर मग डॉक्टर रघुराम राजन सर, जे आपले आधीचे गव्हर्नर होते, त्यांनी बऱ्यापैकी काही मेजर्स घेतले इंडियाच्या डॉलरला सस्टेन करण्यासाठी. आणि त्यातलाच एक पार्ट म्हणजे करन्सी ट्रेडिंग बंद आहे. त्यावेळी त्यांनी करन्सी ट्रेडिंगचे लॉट साईज देखील वाढवले, कारण डॉलर हा भरपूर व्हॉलेटाईल होत होता. सो अनेक त्यांनी मेजर्स त्यावेळी घेतले. अँड हॅट्स ऑफ टू डॉक्टर रघुराम राजन सर, जे आपले आरबीआयचे गव्हर्नर होते. पण काय म्हणतात ना, इंडियामध्ये चांगल्या लोकांना नाही टिकत बिकॉज ऑफ पॉलिटिक्स, राईट. म्हणून ते आज गव्हर्नर नाही. जर ते अजूनही गव्हर्नर असतं तर अजून आपली इकॉनॉमी चांगली परफॉर्म केली असती. आज जो डॉलर अजून 100 टच नाही झाला, कुठेतरी ते डॉक्टर रघुराम राजन सरांचा देखील हात आहे त्यामध्ये, त्यांचा देखील योगदान आहे. अदरवाईज अजून डॉलर महाग असता. पण मी माझ्या प्रत्येक सेशनला प्रत्येक वेळी मी बोललेलो आहे, एवढ्या वर्षात, आता मला 19 वर्ष झाली मार्केटमध्ये, मी प्रत्येक वेळी लोकांना बोलतो की डॉलर जो आहे हा सस्टेन होणार, म्हणजे डॉलर हा काही काय म्हणजे वाढतच जाणार. इंडियन इकॉनॉमी किती ग्रो झाली, शेअर बाजार किती ग्रो झालं, राईट. शॉर्ट टर्म साठी तुम्हाला डॉलर कंट्रोलमध्ये दिसेल, पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, पुढच्या 2, 5, 10 वर्षात बघाल की निफ्टी आणि इकॉनॉमी किती आपली वाढली असेल, तरी देखील डॉलर हा तुम्हाला चांगला वाढलेला दिसणार. त्याच्यामध्ये भरपूर रिझन्स आहे, ऑलरेडी आता काही रिझन्स तुम्हाला सांगितले. आणि काय होतं, इंडियाचं एक्सप्लॉयटेशन होतं. आता ऑलरेडी टेरिफमुळे ते एक्सप्लॉयटेशन होतं, पण जरी टेरिफ कमी असेल तरी देखील इंडियाचं एक्सप्लॉयटेशन होतं. का? कारण आता $1 जवळपास, आता आपण बघितला, राईट, करंट जो डॉलरचा व्हॅल्यू आहे सध्या, राईट, इट्स लाईक, आपण बघू शकतो करंट डॉलर व्हॅल्यू. ओके, आज जो डॉलर आहे, डॉलर रेट, ओके, आजचा डॉलर आहे ₹87.65, ₹87.65. ओके, ऑलमोस्ट ₹88 पर डॉलर गेलेला आहे,
राईट, अगेन्स्ट इंडियन रुपी, राईट. म्हणजे $1 मला पाहिजे असेल तर मला जवळपास ₹88 मला द्यावे लागतात. म्हणजे आपलं 88 टाइम्स आपलं जे आहे एक्सप्लॉयटेशन होत आहे बिकॉज ऑफ द USA, बिकॉज ऑफ अमेरिका. तर ते आपलं एवढं एक्सप्लॉयटेशन या ठिकाणी आपलं होत आहे, राईट. म्हणून आपल्याला म्हणतात ना, आपल्याला जास्ती मेहनत घ्यावी लागते ट्रेडमध्ये टिकून राहण्यासाठी, कारण आपल्या रुपीचा व्हॅल्यू कमी आहे, म्हणून आपलं एक्सप्लॉयटेशन होते. कारण मी काय बोलतोय, म्हणजे मला जर एक वस्तू युएस कडनं पाहिजे तर मला 50, 60, 70, 80 वस्तू मला जर युएस ला द्यावे लागतात ऍक्च्युली, कारण रुपीचा व्हॅल्यू कमी असल्यामुळे. तर हा प्रॉब्लेम आहे इंडियाला. सो त्यामुळे इंडियाला सस्टेन होणं इट बिकम्स अ व्हेरी डिफिकल्ट टास्क, हे लक्षात घ्या, राईट. आणि म्हणूनच माझ्या हिशोबाने म्हणजे भले टॅरिफ असो नसो, भले इंडियन इकॉनॉमी ग्रो हो ना हो, पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम आपल्याला महागाई वाढताना दिसेल, कारण डॉलर काही कंट्रोलमध्ये राहणार नाही, डॉलर वाढत जाणार ऍज कम्पेअर टू इंडियन रुपी. ओके, इंडियन रुपीचा व्हॅल्यू तेवढा काही वाढणार नाही जरी वाढला तरी, राईट. आणि त्यामुळे आपण हे क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो, भले युएस कडनं, रशियाकडनं, पण आपण त्याला डॉलर्स मध्ये सध्या डील करतोय. सो त्यामुळे आपल्याला क्रूड ऑइल महाग पडणार, क्रूड ऑइल महाग तर डिझेल महाग, म्हणजे क्रूड ऑइल महाग तर हे तुमचं म्हणजे कच्चं तेल, आणि डिझेल महाग तर ट्रान्सपोर्ट महाग तर मी नाही म्हणत सगळे कमोडिटीज, पण तुम्हाला मेजॉरिटी कमोडिटीज तुम्हाला महाग होताना हे दिसतील. ओके, तर म्हणूनच ऑइलचा इम्पॅक्ट हा आपल्या इकॉनॉमीवरती भरपूरच पडतो, आणि त्याचाच फायदा जे आहे हे ट्रम्प घ्यायचा प्रयत्न करत आहेत, राईट. हे तुम्ही बघू शकता. ओके, सो अशा प्रकारे आहे. आणि म्हणूनच मला ते तुम्हाला सांगायचं आहे. अच्छा, त्याच्या आधी मला तुम्हाला सांगायचं आहे की बायोकॉन, मी स्क्रीन शेअर नाही करत आहे, पण बायोकॉन जो आहे, हा बायोकॉन थोडासा आता वाढलेला आहे, राईट. त्यांनी हाय तोडायच्या आसपास आहे, पण तो आणि जस्ट हाय तोडायला आहे. आपण जे बायोकॉन बद्दल बोलतो, जस्ट हाय तोडायला आहे. 355.50 चा हाय आहे, जस्ट तोडायचा बघतोय इन द फॉर्म ऑफ करेक्शन. इंडिया मार्टची तर मुवमेंट झाली, इंडिया मार्टला जी मुवमेंट दाखवायची होती त्यांनी दाखवली, राईट. नाव वी आर टॉकिंग अबाउट दी बायोकॉन, राईट. बायोकॉन मला तुम्ही बघू शकता की त्यांनी तो जो आहे वरती जायचा प्रयत्न करतोय. परत मी तुमच्यावर एकदा फक्त पटकन मी स्क्रीन करतो मी. ओके, अबाउट दी बायोकॉन, आणि तो तोडायचा प्रयत्न करतोय, बट इट्स इन द फॉर्म ऑफ करेक्शन विच यू कॅन सी. ओके, तुम्ही ते बघू शकता, तो जो आहे प्रयत्न करतोय, आणि इथे बघा हाय बघा किती दिलेला आहे. ओके, आपण छोटी मुवमेंट आहे ना, बिकॉज ऑफ करेक्शन, इट्स नॉट अ ट्रेंड, म्हणून तो छोटी मुवमेंट तुम्हाला देईल. बघा 25 ला आहे, जस्ट 0.25 बाकी आहे बायोकॉनला हाय तोडण्यासाठी. इथे बघू शकता 355.50 हाय आहे. आपण बायोकॉनला ट्रॅक करतोय 354.60 आणि 60 पासून. हा, तर त्यामुळे परत तुमच्याची स्क्रीन शेअर करतो एकदा. ओके, इथे मी सॉरी तुम्हाला स्क्रीन आय गेस दिसत नव्हती. ओके, नाव यू कॅन सी जस्ट बायोकॉन हाय तोडायचा प्रयत्न करतोय. आपण परत टॅरिफ वरती येऊया, पण जस्ट हाय तोडू दे. हाय तोडताना बघायला मजा येते खूप. ओके, जस्ट 0.10 बाकी आहेत, जसं मगाशी आपण इंडिया मार्टचं पाहिलं. ओके, आता 0.15 बाकी आहे. सो बट थोडासा स्ट्रगल असतो त्याला तोडेपर्यंत. ओके, टिल दॅट टाइम मी तुमच्यावर स्क्रीन तर शेअर केलेली आहे, राईट. टिल दॅट टाइम आपण परत युएस टॅरिफ बद्दल बोलूया. सो जसं मी तुम्हाला बोलत होतो की लॉंग टर्म मध्ये आपली इंडियन इकॉनॉमी जी आहे, राईट, ते तुम्हाला म्हणतो ना महागाई वाढताना दिसणार. महागाई कंट्रोल करणं सध्याच्या घडीला लुकिंग ॲट दी इकॉनॉमिक सर्कमस्टान्सेस हे डिफिकल्ट आहे. म्हणूनच बघा, आपण महागाई कंट्रोल नाही करू शकत, पण नक्कीच आपण आपली फायनान्शियल कॅपॅसिटी नक्कीच वाढू शकतो, राईट. सो आपली जर फायनान्शियल कॅपॅसिटी चांगली असेल, बरोबर आहे, सो आणि आपण जर आर्थिकदृष्ट्या स्वतःला ग्रो केलं, आपण आपलं इन्कम महागाईला बीट करून वाढवलं, आणि अशा ठिकाणी इन्व्हेस्ट केले की अशा ठिकाणी पैसे ग्रो केले, जे ते जशी महागाई वाढेल तेवढं आपलं इन्कम वाढेल, की त्याच्यावर जास्ती आपलं इन्कम हे वाढतंय समजा, राईट. तर आपल्याला जसं माझं इन्कम वाढलं एवढ्या वर्षामध्ये, महागाई वाढत गेली पण त्याच्या कितीतरी पटीने जास्ती माझं इन्कम वाढलं, म्हणून मला काही फरकच नाही पडत. पेट्रोल डिझेल किती वाढलं, भाज्या किती महाग झाल्या, काही फरक पडत नाही, राईट. कारण त्याच्या कितीतरी पटीने जास्ती माझा मी इन्कम जो आहे हा वाढवत मी केलेलो आहे. तर आपल्याला देखील फ्रेंड्स असंच करायचं आहे. आपण पण म्हणतो ना, आपण मी आणि तुम्ही महागाई कंट्रोल नाही करू शकत, किंबहुना म्हणतो ना मोठे मिनिस्टर्स पण कंट्रोल नाही करू शकत. मेजर्स घेऊ शकतात पण ते त्यांच्या आउट ऑफ कंट्रोल, राईट. सो आपण स्वतःचं नक्कीच हे
इन्कम वाढवलं पाहिजे, आर्थिक प्रगती आपण केली पाहिजे आणि त्यासाठी नक्कीच मी माझी टीम तुम्हाला नक्कीच चांगल्या रीतीने मदत ही कायमरित्या आम्ही तुम्हाला जे आहे हे करत हे असतो. राईट, तर हे कायमरित्या तुम्ही लक्षात घ्या. राईट, आता इकडे देखील बघा तुम्ही बायोकॉन जो आहे इथे कितीतरी वेळा तो टच करतो आणि गेलेला आहे बायोकॉन. येस, बायोकॉन तुम्ही बघू शकता रॉकेट झालेला आहे, म्हणजे वरती गेलेला आहे. राईट, त्यांनी हाय तोडलेला आहे, जस्ट बोलेपर्यंत तो त्यांनी हाय तोडला. यू कॅन सी जसं इंडिया मार्टने केलं तसंच बायोकॉनने देखील केलेलं आहे. जे मी तुम्हाला सांगितलेलं बायोकॉन जो आहे तो 354.60 ला ट्रेड करत होता. त्याचा हाय होता 355.56. राईट, आणि त्यांनी आता नवीन हाय दिलेला आहे ते तुम्ही बघू शकता. नवीन हाय आणि अजूनही तो जाईल वर, पण आपण आपल्या टॉपिक कडे आपल्याला परत जावं लागेल. इथे बघा तुम्ही इथे 356.30 त्यांनी हाय इथे दिलेला आहे. लक्षात घ्या, छोटी मुवमेंट आहे, मान्य आहे, पण तुम्हाला टेक्निक्स काम करतात, मुवमेंट दिसते आणि प्रॉफिट येतो हे दाखवणं इम्पॉर्टंट आहे. आणि दॅट्स वाय म्हणूनच मी जे आहे ह्याचा या शेअरचं मी एक्झाम्पल घेतलं. आणि लक्षात घ्या, इट्स अ फॉर्म ऑफ करेक्शन. करेक्शनच्या रूपात पण मुवमेंट देतो परफेक्ट. जे तुम्हाला म्हटलं मी देईल तो, दॅट इज अ गुड अचिव्हमेंट. आणि कमी वेळेमध्ये एवढीच मुवमेंट दाखवू शकतो तुम्हाला. राईट, आणि जसं आता आपण ह्याचं त्याबद्दल मी बोलणार आहे तुमच्याशी. तुमचा एक सेकंड, हिरो मोटोकॉर्पचं बोललो की तो चांगला वाढला. राईट, तर तो प्रॉपर अनालिसिस, प्रॉपर ट्रेड होता. राईट, आणि इट वॉज अ ट्रेडेबल स्टॉक. बरोबर, हे फक्त आपण आपलं परफॉर्मन्स दाखवायला म्हणून आपण हे करतोय. राईट, तर त्यांनी नवीन हाय जो आहे ते दिलेला आहे 356.30. आय होप यू लाईक दी परफॉर्मन्स. जसं बोलतोय तसं होत आहे मार्केटमध्ये. राईट, ज्या शेअर्सवर आपण बोट ठेवलं ते परफॉर्म करताना तुम्हाला इथे दिसत आहे. नाउ विल मूव बॅक टू आवर टॉपिक. मी ते माझे शेअरिंग जे आहे थांबवतो. ओके, आय होप तुम्हाला जे अनालिसिस हे आवडलं असेल, जे काय मी तुम्हाला अनालिसिस इथे दाखवत आहे. ओके, एक मिनिट, माझी परत मी स्क्रीन घेतो ह्याची. ओके, सो माझा मी परत मी पीपीटी तुमच्याबरोबर मी शेअर करतो. ओके, so now you can see the PPT again. Okay. ओके, सो आता जसं मी तुम्हाला बोलत होतो की ब्रिक कंट्रीजना तोडण्यासाठी ओके हे सगळं काम चालू आहे. की जर आज लक्षात घ्या की ब्रिक कंट्रीजनी, मला तुम्हाला एकच बोलायचं फ्रेंड्स, लक्षात घ्या की आज जर ब्रिक कंट्रीजनी जर आज समजा डॉलरला एक्सेप्ट नाही केलं ट्रान्झॅक्शनसाठी, तर डॉलरचा व्हॅल्यू हा फार कमी होईल. राईट, आणि युएसचा व्हॅल्यू कमी होईल. राईट, म्हणून ना कुठेतरी ब्रिक कंट्रीजना तोडायचं काम चालू आहे. राईट, पण नक्कीच आपण तेवढ्यात झुकणार नाही आहोत. राईट, आणि असतं तर इंडियाने कधीच बॅकआउट केलं असतं. राईट, एवढे थांबले नसते. ओके, आता आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊया. बाय द वे, मला सांगायला आवडेल की हे जे स्लाइड्स आहेत, आय होप तुम्हाला हे स्लाइड्स, तसे आमच्या स्टाफ आहेत रेशमी मॅडम म्हणून, हु इज बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर, त्यांनी या रेशमी मॅडमनी या स्लाइड्स डेव्हलप केलेल्या आहेत. रात्री 3 वाजेपर्यंत ते काम करत होत्या. मला त्यांनी मेसेज टाकला मॅडमनी. राईट, बिकॉज मी रात्री लेट त्यांना सांगितलं मेसेजमध्ये की असं बनवायचं म्हणून, तर त्यांनी रात्री लेट पर्यंत बनवलं. बिकॉज हे सगळं बनवायला मला वेळ नसतो. राईट, मी फक्त टॉपिक्स दिले, तर त्यांनी स्लाइड्स बनवलं. शी ट्राईड हर लेवल बेस्ट. सो नक्कीच ह्या गोष्टीचा आपण देखील बेनिफिट घ्या की मी, माझी टीम जे आहे हे एफर्ट्स घेतोय. राईट, सो आपण पण त्या गोष्टीचा फायदा घेतला पाहिजे. ओके, नॉलेज घेतलं पाहिजे, ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, पैसे कमवले पाहिजे, नंतर मार्केटचं नॉलेज ठेवलं पाहिजे. राईट, तर हे आपण पण स्वतःला अपग्रेड करणं आणि स्वतःला आर्थिकदृष्ट्या आणि नॉलेज वाईज सक्षम बनवणं हे आपलं काम आहे. जर आम्ही तुमच्यावरती एवढी मेहनत घ्यायला रेडी असू तर हे मला तुम्हाला सर्वांना प्लीज रिक्वेस्ट आहे. ओके, तर इकडे बघा, इंडिया विल नॉट रेड्यूस टेरिफ ऑन डेअरी आयटम्स टू USA. म्हणजे अमेरिका एक्सपेक्ट करतोय की आपले डेअरी प्रोडक्ट्स त्यांना भरपूर जातात. राईट,
सो अमेरिका एक्सेप्ट करतो की आपण तिकडे सरेंडर होऊ, बोलू की ठीक आहे आम्ही तुमची अट मान्य केलेली आहे, आम्ही ऑइल इम्पोर्ट नाही करणार रशियाकडनं, आम्ही डेअरी प्रोडक्ट्स वरती आम्ही पण हे करू म्हणतो ना हे टॅरिफ कमी करू वगैरे असं त्यांना वाटतंय, पण अजून इंडियाने असं काही केलेलं नाहीये आणि मे बी करणार देखील नाही, लगेच इंडिया झुकणारी नाहीये आणि मोदी सरकार तर झुकणार नाही असं मला तरी वाटतं. अँड वी आर प्राऊड टू बी इंडियन्स. ओके. आणि लक्षात घ्या चायनाला फेस टू फेस टक्कर देणारे इंडियन मार्केट आहे. इंडिया इज अ व्हेरी बिग मार्केट, कारण भरपूर मोठी पॉप्युलेशन आपली. इंडिया इज अ व्हेरी व्हेरी बिग मार्केट फॉर युएसए. राईट. जेवढी आपल्याला युएसए ची गरज आहे तेवढीच युएसए ला पण आपली गरज आहे, हे ट्रम्पने समजलं पाहिजे. राईट. आणि म्हणून ते काय फक्त आपला प्रॉब्लेम आहे, त्यांचा देखील तो प्रॉब्लेम आहे. राईट. जर टॅरिफ वाढवलं, आपण पण वाढवलं तर त्यांना नक्कीच त्या गोष्टीचा त्रास होईल युएसए ला. राईट. पण लक्षात घ्या आपल्याकडे इव्हन जे म्हणतात ना आपले जे फार्म किंवा डेअरी प्रोडक्ट्स जे आहेत, राईट, तर नक्कीच त्याचा जो आहे युएसए ला पण भरपूर फायदा होतो. बरोबर आहे. सो अच्छा, इथे एक प्रश्न विचारले आपले पार्टिसिपेंट की डॉलर प्राइस डाऊन झाली तर गोल्डची प्राइस देखील डाऊन होईल का? येस, त्याच्यावरती पण बोलतो मी, त्याच्यावरती येतो मी, त्याचा मी संदर्भ येतो. पण हे लक्षात घ्या की डेअरी प्रोडक्ट्स बद्दल मला तुम्हाला बोलायचं होतं. सो कदाचित आपण ते डाऊन नाही करणार. ओके. आणि ह्याचं उत्तर देतो मी सर. लक्षात घ्या आपण गोल्ड, येस, जर डॉलर डाऊन झाला तर गोल्ड पण डाऊन होईल किंवा डॉलर अप झाला तर गोल्ड पण अप होईल. आणि म्हणूनच आपण गोल्डला हे हेजिंग प्रोडक्ट मानतो. जर इंडियन इकॉनॉमी, इंडियन मार्केट डाऊन झालं तर गोल्ड वाढतं, कारण डॉलर पण वाढतो. राईट. हे आपल्याला माहिती आहे. आता याचं मेजर कारण असं आहे की आपण जे मेजॉरिटी जे गोल्ड आहे बाहेरच्या देशातून आपण इम्पोर्ट करतो. सो त्यामुळे नक्कीच डॉलर महाग झाला तर गोल्ड देखील महाग होणार. आणि म्हणूनच लक्षात घ्या की आपल्याकडे काही प्रमाणात गोल्ड हे असलं पाहिजे. काही प्रमाणात, नॉट मोर दॅन 5 to 8%. समजा माझ्याकडे 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट असतील, 5 ते जास्तीत जास्त 8,000चं सोनं असलं पाहिजे. सोनं तुम्हाला भरभराट देणार नाही, कळलं का? भरभरून पैसे देणार नाही. तुम्ही बोला सर तुम्ही काय बोलताय, सोनं तर एवढं वाढलं, तुम्हाला वाढलेलं दिसतं, पण ते महागाईला म्हणजे एवढं काय वाढलं नाहीये. त्याच्यावर कितीतरी जास्ती मार्केट आणि शेअर्स आणि सगळं वाढलेलं आहे. जर तुम्ही प्रॉपर कम्पेअर केलं, माझ्याकडे सगळ्याचं कॅल्क्युलेशन आहेत. प्रॉपर्टी किती वाढले, गोल्ड किती वाढले, शेअर्स किती वाढले, ब्रॉडर इंडेक्स किती वाढले, सगळ्याचा अभ्यास आहे. नो वन कॅन बीट दी स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केटला बीट करणारा एकच आहे, त्याच्यावर वरचढ, ते म्हणजे तुमचा स्वतःचा व्यवसाय. ओके. जर तो खूप चांगला चाललाय, तुम्ही स्टॉक मार्केटच्या रिटर्न्सला देखील बीट करू शकता, पण त्यामध्ये पण अगेन रिस्क येते, बऱ्यापैकी जास्त रिस्क येते. राईट. सो तसं आहे. सो त्यामुळे म्हणून लक्षात घ्या गोल्डला इन्व्हेस्टमेंट म्हणून कधीही बघायचं नाही. तुम्ही गोल्डला जे आहे हे हेजिंग प्रोडक्ट म्हणून बघा. पण मग गोल्ड किती काय घेतलं पाहिजे सगळं मी तुम्हाला माझ्या सेशनमध्ये शिकवतो. जे माझे सेशन चालतात त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी मी प्रॉपरली शिकवतो. त्याची माहिती तुम्ही माझ्या टीमकडे घेऊ शकता. डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या ऑफिसचे नंबर्स वगैरे आहेत, तर माझ्या टीमला फोन करा. माझी टीम नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीसाठी नक्कीच हेल्प हे करेल. ओके. विल गो टू व्हॉट्स आवर नेक्स्ट स्लाइड. येस, इंडिया चायना रिलेशन. आता आपल्याला माहिती असेल की इंडिया चायनामध्ये मध्ये वॉर लाईक सिच्युएशन होते. चायना पण बॉर्डर क्रॉस करतं आणि त्यांचे जे हे त्याचं उल्लंघन करत होतं. राईट. मध्ये थोडे टेन्शन होते इंडिया चायनामध्ये. बरोबर आहे. सो लक्षात घ्या की आता कसं झालंय, इंडिया आणि चायना ब्रिक मध्ये असल्यामुळे, राईट, आता चायनावरती पण त्यांनी तेच केलेलं. राईट. जसं इथे आपण बघू शकतो की युएसने चायनावरती आधी 145%चा त्याने जो आहे टॅरिफ लावलेला होता. बरोबर. 145%चा. आणि त्यानंतर चायनाने उलटा युएस वरती 125%चा टॅरिफ लावला. राईट. तर युएस घाबरलं शेवटी. राईट. आणि फायनली मग 10%वरती सेटल झालं. 10%, ओनली 10%. चायना काय ऐकणार नाहीये. राईट. चायना इज ऑल्सो व्हेरी पॉवरफुल. राईट. सो युएसला माहिती खूप त्रास होईल चायनाने जास्त मोठं टॅरिफ लावलं तर. सो शेवटी युएसला झुकावं लागलंच. तर कशाला उगीच एवढा टॅरिफ वॉर करायचा आणि आपलं रिलेशन खराब करायचं सगळ्या देशांशी. आजच्या डेटमध्ये म्हणतात ना की हे कॉमन एनिमी टाईप बनलेले आहेत ना युएस मध्ये, बिकॉज ऑफ द टॅरिफ. सो असं आहे, काय गरज आहे त्यांना हे सगळं करायची. आणि लक्षात घ्या की आता त्यावेळी देखील असं होतं की ना चायनाने काय बिलकुल ऐकलं नाही. आणि हे युएस काय करतात, डोनाल्ड ट्रम्प काय करतात की हे आपलं टाकून बघतात आपला पत्ता. राईट. आणि जर समोरचे ऐकले ठीक आहे, नाही ऐकले तर आपल्या लेवलला येऊन ते मॅनेज करतात आणि एकदम खालच्या लेवलला येऊन ते सेटल करतात, जे आता चायना बरोबर त्यांनी केलं. सो होपफुली इंडिया बरोबर ते व्हायचे चान्सेस आहेत. आणि हे सगळं होत असल्यामुळे चायना पण अगेन्स्ट गेलाय की हे म्हणा ना टॅरिफ
पॅटर्नचा चायना सॉरी युएसए हे चुकीचा वापर करत आहे, राईट. ज्याच्यामध्ये जे वर्ल्ड ऑर्गनायझेशन ते पण त्याच्या विरोधात आहेत, राईट. सो त्यामुळे काय होत आहे, थोडं चायना इंडियाच्या साईडने उतरलेलं आहे, म्हणून थोडंफार चायना आणि इंडियाचे रिलेशन चांगले व्हायचे चान्सेस आहेत. सो दिस इज ऑल्सो व्हेरी गुड साईन इन लॉंग टर्म असं मला वाटतं. ओके. सो आणि ऍटलिस्ट चायना इंडियामध्ये वॉरलाईक सिच्युएशन त्यामुळे होणार नाही. सो होपफुली, आणि जे चायनामध्ये झालं, राईट, फायनली 10% सेटलमेंट झाली, तर होपफुली ते देखील इंडियामध्ये व्हायला पाहिजे. युएस आणि चायनामध्ये जे झालं, राईट, लिटरली हे ना आशास्पद आहे की ना 145% लावलं चायनाला, म्हणून त्याने 125% लावलं, तर शेवटी युएस घाबरला आणि 10%वर आणलं त्यांनी. सो ते देखील इंडियामध्ये व्हायचं पॉसिबिलिटी आहे, बिकॉज इंडिया इज ऑल्सो व्हेरी गुड मार्केट, ॲज गुड ॲज व्हेरी बिग मार्केट ॲज गुड ॲज चायना. सो आपल्याला थोडं घाबरायची गरज नाही. अजून इंडियाने तसं काही पाऊल उचललं नाहीये, पण लेट सी, राईट. जसं मी म्हटलं तुम्हाला, भरपूर कंट्रीज जे आहे, स्पेशली इंडिया, रशिया, चायना, ओके, आणि अशा अनेक कंट्रीज आहेत तिथे मला बघू शकता, जे या टेरिफ वॉरच्या अगेन्स्ट आहेत, की चुकीचं चाललंय, त्याचा चुकीचा वापर केला जातोय ना ट्रम्प सरकारकडनं, चुकीचा वापर केला जातोय असं सगळ्यांचं म्हणणं आहे, राईट. सो लेट सी हाऊ इट हॅपन्स, राईट. पण आणि पुढे मी मार्केटबद्दल देखील बोलणार आहे तुमच्याशी, याचा इम्पॅक्ट मार्केटवरती काय होईल ते. पण लक्षात घ्या की आता भरपूर देश समजा या गोष्टीच्या विरोधात आहेत, तर नक्कीच म्हणा ना, जे काय आउटपुट येईल तो नक्कीच थोडा चांगला येईल. ओके. आणि आता मार्केट थोडं प्रेशरमध्ये आहे, जसं आजही निफ्टी बघाल तुम्ही. पाहिजे मी मला सांगायला आवडेल, काल देखील माझ्या रडारमध्ये निफ्टी होता, आणि पण तो व्हॉलेटाईल होता म्हणून मी त्याच्याबद्दल बोललो नाही, पण तो नंतर रॉकेट झालाच, म्हणजे मला एक्सपेक्टेड होतं वरती जाईल, मी त्याबद्दल बोललो नव्हतं, पण नंतर तो रॉकेट झाला काल, राईट. आणि बाकीचे काल मी शेअर्स बोललेले होते, नक्की चांगलं परफॉर्म केलेला आहे, राईट. ते कोणते काय शेअर्स त्याबद्दल आपण नक्कीच बोलूच. पुढे जाऊया आपण. ओके. सो आता बघा, ओके, so we'll move towards the next slide. Yes, Modi's focus on Swadesh goods. This is very make in India, right? This is a Prime Minister Narendra Modi appeals to Indians to buy only Swadeshi products. This is very very important. आज इव्हन जसं इंडियन स्टॉक मार्केट देखील म्हणजे आता थोडं कमी झालंय, पण एक टाइम होता जेव्हा फॉरेन इन्व्हेस्टर्स, स्पेशली युएसचे इन्व्हेस्टर्स होते, डिपेंडेंट होता इंडियन मार्केट, राईट. एक टाइम होता. सो त्यामुळे ओके. सो लक्षात घ्या की त्यामुळे प्रॉब्लेम काय व्हायचा की जर युएस वाल्यांनी जर पैसे काढले इंडियामध्ये, तर आपलं मार्केट भरपूर कोलॅप्स व्हायचं. पण आता ते काही प्रमाणामध्ये ते कमी झालेलं आहे, बऱ्यापैकी ते कमी झालेलं आहे, राईट. आणि अजूनही मे बी होईल, राईट. पण आपण आपले इंडियन इन्व्हेस्टर्स जर वाढले, तर आपल्याला युएस वरती डिपेंड व्हायची गरज नाहीये फॉर द इन्व्हेस्टमेंट पर्पज, किंवा इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट येतील युएसची आणि बाकी देशांचे, आणि त्यावेळी जर इंडियन इकॉनॉमी चालेल, तर हे करायची आपल्याला गरज नाहीये. वन सेकंड. ओके. सो तेच मला बोलतोय की हे आपल्याला करायची आहे, म्हणून आपण इंडियन लोक जर जास्तीत जास्त मार्केटमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केलं, ट्रेडिंग केलं, तर आपल्याला पर्सनल लेवलला फायदा होतोच, की ट्रेडिंग नसून आपण चांगले पैसे कमवतो. प्लस त्याबरोबर इव्हन इंडियन इकॉनॉमीला देखील फायदा होतो, इंडियन इकॉनॉमी देखील चांगल्या रीतीने ग्रो होते, आणि आपल्याला आपली फॉरेनर्स डिपेंडेंट किंवा बाहेरची इन्व्हेस्टमेंट डिपेंडेंट इकॉनॉमी आपली राहत नाही, आपली सेल्फ डिपेंडेंट इकॉनॉमी होईल, आणि इन्व्हेस्टमेंटच्या बरोबर. तसंच इकडे मोदीजी तेच बोलतात की जर आपण जास्तीत जास्त इंडियामध्ये सगळी निर्मिती केली, प्रोडक्शन जे काय आहे ते इंडियामध्ये केलं, ज्या गोष्टी आपण युएस वरती डिपेंडेंट आहोत, येस, त्यांना आपण एक्सपोर्ट करूच, राईट. पण आता काय होतंय की आपण त्यांच्यावर जर आपण टेरिफ लावलं, ओके, तर काय होणार की त्यांना पण आपले गुड्स हे महाग पडतील. पण जर आपण जास्तीत जास्त इंडियन गुड्स वरती आपण जर फोकस केला, राईट, तर इंडियन इकॉनॉमी खूप ग्रो होईल, आणि फॉरेन इकॉनॉमीवरती आपण डिपेंड राहायची गरज नाही, आणि आपल्याला असं ब्लॅकमेल लोक करू शकत नाही, राईट. तर हे आपण जास्तीत फोकस केलं पाहिजे. आणि नक्कीच लक्षात घ्या, इंडियन कंपन्यांचे प्रोडक्ट घेतले तर इंडियन जे म्हणून एवढे मेहनतीचे आपले फार्मर्स पासून सगळे आहेत ना, जे कंपन्या ग्रो करतायत किंवा जे काय, तर सगळ्यांचा बेनिफिट हा होईल. सो आपण, आणि हा एक चांगला इनिशिएटिव्ह आहे मोदी गव्हर्नमेंट कडनं, राईट. तर आपण त्याला नक्कीच हे केलं पाहिजे, राईट, सपोर्ट हा केला पाहिजे, राईट. आता लक्षात घ्या
की ओके, सो हे मला बोलायचं आणि आपण पण म्हणून इंडियन प्रोडक्ट्स आपण प्रेफर करायचे. ओके, हे मला ते वाटतं. ओके, आणि मी देखील तेच करतो. आय ट्राय टू प्रेफर इंडियन प्रोडक्ट जेवढं होईल तर आम्ही देखील मी प्रयत्न हा करतो, तर आपण देखील ते केलं पाहिजे. ओके, त्यानंतर लक्षात घ्या. ओके, आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊया. येस, रशिया ऑइल इम्पोर्ट मार्केट शेअर ऑफ इंडियाज इंडियन टॉप सप्लायर ऑफ क्रूड ऑइल. हा मे 24 चा डेटा आहे, बट ठीक आहे, मी जो काय काढलाय. ओके, आता इथे तुम्ही बघा, इथे तुम्ही क्लिअरली बघू शकता. ओके, इथे आपल्याला आपला इंडिया जो आहे रशियामधनं जे आहे, आपण जे काही आपण इम्पोर्ट करतो क्रूड ऑइल, रशियामधनं आपण 40.9%, म्हणजे ऑलमोस्ट अर्धा ते तेल आपलं येतं ते रशियामधनं येतं. राईट, आणि युएई मधनं 7.4%, सौदी अरेबियामधनं 11.4%, इराकमधनं 20%, विच इज गुड इनफ. राईट, आणि युएसए मधनं फक्त 4.4%. आणि त्यामुळे त्यामुळे युएसए ला म्हणतात ना जास्ती ते जमतंय की अरे एवढं मोठं मार्केट, इंडियन मार्केट आपल्याकडनं जाते आणि ते रशियाकडे जात आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की मग त्यामुळे रशियाला वॉर करण्यासाठी कोणाबरोबर, युक्रेन बरोबर, जेलेन्स्की बरोबर, युक्रेन बरोबर वॉर करण्यासाठी त्यांच्याकडे फंडिंग येतं, असं त्यांचं म्हणणं आहे. हे वॉर होतं आता सुद्धा आपण पहिल्यापासून इम्पोर्ट करतोय. राईट, आणि आपले रिलेशन पण खूप चांगले आहेत रशिया बरोबर, तर का नाही इम्पोर्ट करायचे. राईट, सो ना, आणि ते जरुरी नाही की ते पैसे वॉरलाच वापरले गेले पाहिजे. राईट, तो त्यांचा डिसिजन आहे. आपण नाही इम्पोर्ट केलं, दुसरी कोणती कंट्री इम्पोर्ट करेल, त्यांचा बिझनेस होईलच. राईट, आणि लक्षात घ्या, इकडे इकडे ज्यावेळी युएसए बोलतंय की ना आपण हे ऑइल इम्पोर्ट नाही केलं पाहिजे रशियाकडनं, आणि त्याच दरम्यान युएसचे जे मोठे मिनिस्टर्स आहेत त्यांचे जे करते आहेत युएस, ते रशियाचे मिनिस्टर्सना आणि ना पुतीनना त्यांना जाऊन भेटतायत. राईट, आणि त्यांच्यावर डील करतायत. त्याचा काय अर्थ नाही. राईट, म्हणजे आपल्याला बोलतात नका जाऊ आणि स्वतः काय करतायत. सो त्याला त्या गोष्टीला काहीच अर्थ नाहीये या गोष्टीला. सो त्यामुळे आपण म्हणतो ना, आपल्याला काही चिंता करायची गरज नाहीये. राईट, आणि वी आर ऑन द राईट ट्रॅक. ओके, सो लेट सी व्हॉट हॅपन्स विथ दे मार्केट. राईट, आता सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, म्हणजे मार्केट व्हॉलिडिटी अँड बेनिफिट ड्यू टू टेरिफ वॉर. तुम्हाला माहितीये, आता भरपूर लोक मला बोलतात की अरे सर टेरिफ वॉर आहे तर मार्केटचं काय होईल, डाऊन होईल का होईल. पहिलं मी तसं म्हटलं, शॉर्ट टर्म गोष्टी आहेत. जरा जर रिलीफ दिलं ना हे युएसएने इंडियाला, थोडं जर रिलीफ दिलं तरी पण मार्केट रॉकेट होऊन जाईल किंवा परत सस्टेन होईल. आणि जोपर्यंत हा टेरिफ वॉर चालू आहे तोपर्यंत थोडं मार्केटवरती इम्पॅक्ट दिसेल, पण नंतर मग मार्केट आपल्या हिशोबाने चालणार. मार्केट काय म्हणा ना, हे टेरिफ वॉर झाला म्हणून मग ना, आणि त्यामुळे काय त्याचा वर्ष इम्पॅक्ट राहणार नाही किंवा मार्केट क्रॅश होणार नाही. क्रॅश व्हायचं असं आताच झालं असतं, या टेरिफ वॉरमुळे मजबूत क्रॅश झाला असतं, खरोखर इम्पॅक्ट असतं. तर त्यामुळे नको तो आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. राईट, जरी मार्केट डाऊन गेलं तरी पण ते कव्हर होतं. जर आपण चांगले शेअर्स आहेत होल्ड केले तर चांगले वाढताना दिसतील. ओके, इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग साठी तर तसं पण काही प्रॉब्लेम नाही. उलट एक लक्षात घ्या, मला सगळ्यांना स्ट्रिक्टली सांगायचं, दिस स्लाइड इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, की युएसच्या टेरिफ वॉरमुळे उलट मार्केटमध्ये जे आहे व्हॉलॅटिलिटी चांगली वाढलेली आहे. ओके, व्हॉल्यूम वगैरे खूप वाढलेले आहेत, लोक खूप ऍक्टिव्ह झालेली आहेत, आणि व्हॉलॅटिलिटी असेल तरच पैसा बनतो मार्केटमध्ये, हे काय ते लक्षात घ्या. ओके, इफ देर इज व्हॉलॅटिलिटी तरच पैसा. असं मध्ये झालेलं की मार्केट थोडं फ्लॅट होतं. राईट, आणि पण लक्षात घ्या, मला तुम्हाला सांगायला आवडेल, म्हणजे इथे जेवढे पण पार्टिसिपेंट्स आहेत, भलेही मार्केट फ्लॅट आहे, मध्ये फ्लॅट होतं, राईट, जाता नाहीये, तरी देखील लक्षात घ्या की आपण जर निफ्टीमध्ये ट्रेडिंग करतोय तर असं होऊ शकतं की आपल्याला ट्रेड भेटलाच नाही, असं होऊ शकतं मे बी. राईट, कारण इट्स अ सिंगल स्क्रिप्ट, रोजच त्यामध्ये भन्नाट मुवमेंट असेल की नाही याची गॅरंटी नाहीये. पण जर आपण जसं आपल्या टेक्निक्स आहेत, जसं तुम्हाला समोर आता करून दाखवतो, इंडिया मार्ट दाखवला, आता बायोकॉन दाखवला, हिरो मोटोको दाखवला, राईट, अँड दे आर परफॉर्मिंग व्हेरी वेल. राईट, तर लक्षात घ्या, 10-15 मिनिटांमध्ये आपण 100, 150, 200 कंपनी अनालाइज करतो. तर किती मार्केट थंड असेल तरी मी तर 150-200 कंपनी अनालाइज होतो फ्रेंड्स, तर मला 1-2-4 कंपनी तर गॅरंटेड मिळतात. असं कधीही होत नाही. तुम्ही जाऊन माझे मेसेज चेक करा की आज माझ्याकडे ट्रेडर्स नाही, असं 99% कधी होत नाही. राईट, दिस इज द पॉवर ऑफ अवर टेक्निक्स. ओके, एवढे पॉवरफुल आपले टेक्निक्स आहेत, तर म्हणून त्याचा बेनिफिट घ्या. ओके, जरी मुवमेंट नसेल तरी पण तुम्हाला पैसा बनतो. आणि जर आता अशी टेरिफ वॉरमुळेची मुवमेंट आहे त्यामध्ये अजूनच भन्नाट बनतो. राईट, आता चांगले शेअर्स म्हणजे मी तर लिटरली थोडेफार 10-15-20 शेअर जरी पाहिले तरी मला मिळून जातात चांगले शेअर. ओके, आणि लोक पण हेल्प करतात बिकॉज ऑफ अवर कम्युनिटी लर्निंग ग्रुप्स. राईट, त्यासाठी तुम्ही पण हेल्प करू शकता एकमेकांना. कसं काय ते माझ्या टीमकडे माहिती का, डिस्क्रिप्शन मध्ये ऑफिशियल नंबर्स आहे, ऑफिशियल नंबर्स होते पाहिजे तुम्ही फोन करू शकता.
आणि माझ्या टीमकडे त्या गोष्टीची नक्कीच तुम्ही माहितीही घेऊ शकता. माझी टीम तुम्हाला नक्कीच त्या गोष्टीसाठी हेल्प हे करेल. ओके. ओके. सो तसं आहे. राईट. तर नक्कीच त्याचा बेनिफिट होईल. इथे काही पार्टिसिपेंट डॉलर. अच्छा, इथे राजा राजा सर बोलतात, सर आय थिंक इट इज ऍक्च्युअली हिज पर्सनल इगो. ओके. इगो प्रॉब्लेम स्पेशली फॉर नॉट रिकमेंडेड हिम फॉर नोबेल प्राइज स्पेशली ऑन इंडिया पाकिस्तान वॉर सीज फायर. हा. राईट. त्यांना नोबेल म्हणजे ना जगामध्ये शांत ठेवणं, त्या बाकी कंट्रीज पण बोलतात त्यांना नोबेल प्राइज दिलं पाहिजे. पण इंडिया कुठे कन्सिडर नाही करत आणि इंडिया बोलतच नाही की डोनाल्ड ट्रम्पनी हेल्प केलं म्हणून इंडिया पाकिस्तान जो आहे वॉर म्हणजे जे आहे ऑपरेशन सिंधूर शांत करायला. इंडिया पण एक्सेप्ट नाही करत आहे. कोणतेही स्पेशली मोदीजी आणि बाकी कोणीही असं बोललं नाही की डोनाल्ड ट्रम्पमुळे वॉर थांबला म्हणून. ते स्वतःच क्रेडिट घेतात. असं थोडी चालतं. ओके. आज जसं मी तुम्हाला ट्रेनिंग देतोय, मी स्वतःलाच चांगलं म्हणून फायदा नाही. तुम्ही पण मला चांगलं बोललं पाहिजे, चांगलं करता काम म्हणून. स्वतःलाच प्रत्येक जण चांगलंच वाटतं. राईट. असं नसतं. सो तो कुठेतरी आणि आजही आपण एक्सेप्ट करत नाहीये की त्यांनी कुठेही केलं. राईट. सो त्यामुळे तो पण एक राग असेल. तो इगोवरती येतात. पण लक्षात घ्या, मला एक बोलायचंय, ज्यावेळी आपण देश चालवतोय ओके आणि तर ते इगो वगैरे न बघता माझ्या देशाला आणि बाकीच्या पूर्ण जगाला काय फायदेशीर आहे आणि आपलं रिलेशन कसं चांगलं बनेल, सगळ्या गोष्टी स्मूथली कशा पुढे जातील हे बघितलं पाहिजे ना की पर्सनल इगो. पर्सनल इगो आपण घरापर्यंत ठेवला तर तो खूप आहे. राईट. किंवा घरापर्यंत पण नाही, स्वतःपर्यंत. पर्सनल इगो माझ्यापर्यंत. माझ्या त्या इगोमुळे दुसऱ्या कोणाला त्रास झाला नाही पाहिजे. ओके. म्हणजे जनता म्हणजे जगातली जनता तर वेगळी गोष्ट आहे, पण इव्हन एका सिंगल व्यक्तीला पण माझ्या इगोमुळे त्रास नाही झाला पाहिजे. स्पेशली दोज पीपल आर वर जेन्युअन. राईट. तर ते आहे. पण युअर राईट एस राजा सर. राईट. सो आता बघूया काय काय होतं पुढे. पण जे काही इंडिया स्टँड घेतं, आय हॅट्स ऑफ टू इंडियन गव्हर्नमेंट की त्यांनी जे ऑपरेशन सिंधूरमध्ये जे केलं, पहिल्यांदा त्या ऑपरेशनला जे नाव दिलं, मी जे ऐकलं मोदीजींनीच दिलं नाव. राईट. इट इज अ व्हेरी गुड इनिशिएटिव्ह बाय इंडियन गव्हर्नमेंट. मला ती गोष्ट खूप आवडली. राईट. आणि मला खूप चांगलं वाटलं जे काही त्यांनी केलं ते. राईट. आणि तसंच कुठेतरी इकडे चांगलं डिसिजन जे इंडियन गव्हर्नमेंट घेईल हे मला होप्स आहेत. राईट. सो लेट सी हाऊ दे गो अहेड. आणि नक्कीच मी बिफोर आय मूव्ह टुवर्ड्स दी लास्ट स्लाइड, मला 2 गोष्टी तुम्हाला बोलायच्या आहेत. पहिलं म्हणजे लक्षात घ्या की जे काय चाललंय ते चांगलं चाललंय आणि त्यामुळे मार्केटवरती पण त्याचा ट्रेडिंगसाठी खूप बेनिफिट होतो लोकांना. ओके. आणि त्यामुळे मुवमेंट पण चांगली तुम्हाला मार्केटमध्ये बघायला मिळते. राईट. त्यामुळे आपण ट्रेडिंग नसून चांगला पैसा आपण नक्कीच मार्केटमध्ये आपण कमवू शकतो. राईट. तर त्यामुळे ह्या युएस व्हॉलेटिलिटीचा फायदा घ्या आणि तुम्ही चांगल्या ट्रेडिंग करून त्याचा बेनिफिट तुम्ही घेऊ शकता. ओके. आणि हा शॉर्ट टर्म इम्पॅक्ट आहे. लॉंग टर्म तुम्हाला मार्केट नक्कीच चांगलं परफॉर्म करताना हे दिसेल. ओके. त्याचबरोबर इव्हन मला आवडेल की मी परत स्लाइडकडे जातो. अच्छा, मी आधी परत मी स्लाइडकडे जाण्याआधी जस्ट मग तुम्हाला सांगायचं आहे की इथे मी व्हॉट्सअप लोड करा. टेक्निकल इश्यू होतो. इट्स नॉट गेटिंग लोडेड. राईट. नो इश्यूज. इथे आता इथे थोडं दाखवते, 100% दाखवते इथे. आय वॉन्टेड टू शो यू समथिंग. आपले जे आजचे आणि कालचे जे ट्रेड होते, हाऊ इट परफॉर्म्ड, हे मला तुम्हाला दाखवायचं. बट बिकॉज ऑफ सम टेक्निकल एरर इट्स नॉट हॅपनिंग. बट नाव इट्स शोईंग 100%, सो वी कॅन वेट फॉर सम टाइम. ओके. बिफोर दॅट मला तुमच्यावर आमचे ऑफिशियल जे कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत आणि ईमेल ऍड्रेस वगैरे आहे ते मला तुम्हाला दाखवायला आवडतील. अगेन मी परत माझ्या स्लाइडकडे जातो. सो दॅट इफ यू वॉन्ट टू कॉन्टॅक्ट विथ आवर टीम यू कॅन कॉन्टॅक्ट टू अस. माझी स्क्रीन दिसते इथे, मी माझी स्क्रीन तुम्हाला दाखवतोय. ओके. हे आमचे ऑफिशियल नंबर्स आहेत जे तुम्ही तुमच्याकडे लिहून घेऊ शकता. यू कॅन राईट डाऊन दीज ऑफिशियल नंबर्स विथ यू. ओके. मी आय थिंक स्क्रीन दिसत नाही. मी परत एकदा हे करतो, परत स्क्रीन दाखवतो तुम्हाला. एक मिनिट. ओके. सो मी स्क्रीन शेअर करतोय. एक सेकंड. इट्स टेकिंग अ बिट टाइम.
आय थिंक स्क्रीन शेअर होत नाहीये जस्ट म्हणून. जस्ट म्हणून. सो तुम्ही तुम्ही आमचे ऑफिशियल नंबर्स जे आहेत हे तुमच्या लिहून घेऊ शकता. इट टेकिंग अ बिट टाइम टू शेअर दिस स्क्रीन. आमचे ऑफिशियल नंबर्स जे आहेत ते आहेत, लिहून घ्या तुम्ही. 8108876666. ओके, हा आमचा पहिला नंबर आहे. ओके, आय रिपीट 8108876666. आणि दुसरा जो ऑफिशियल नंबर आहे तो आहे 9773327777. आय रिपीट 9773327777. या नंबरवरती तुम्ही मंडे टू सॅटर्डे तुम्ही 9 ते 6च्या मध्ये तुम्ही फोन करू शकता. माझी एक्सपर्ट टीम तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतील आणि नक्कीच तुम्हाला आमचं काम खूप आवडेल. राईट, तुम्ही किंवा तुमचे फ्रेंड्स कोणालाही मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंग करायचं, नक्कीच तुम्ही आमच्या टीमला जे आहे कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता. ओके, आणि आमचा ईमेल आयडी जो आहे तो लिहून घ्या तुम्ही. angel angel.crBGSHHP@gmail.com. परत मी रिपीट करतो, angel.CRBG@gmail.com. ओके, हा आमचा ईमेल ऍड्रेस आहे, त्याच्यावर तुम्ही मेल देखील तुम्ही पाठवू शकता. ओके, आणि नक्कीच तुम्हाला माझी टीम जे आहे उत्तर देईल तुम्हाला. ओके, ऍक्च्युली काय ड्यू टू सम रिझन स्क्रीन शेअर होत नाही. ओके, पण मला जायच्या आधी तुम्हाला पटकन मला जे आहेत आपले जे आजचा जो होता पहिला, म्हणजे मी हिरो मोटोकॉर्प बद्दल बोललेलो होतो, तो चांगला रॉकेट झालेला आहे, 55 रुपयाने तो वर गेलेला आहे शेअर. ओके, जो मी लोकांना बोललेलो होतो एज्युकेशन पर्पज साठी, 4614 ला मी बोललेलो होतो आणि तो तिकडनं त्याने 55 रुपये 60 पैशाने तो वरती गेलेला आहे. सगळ्यांना मेसेज त्याचे जातातच, राईट. आणि तुम्ही 4514 पासून मी लोकांना बोललेलो होतो मी, आणि तिकडनं त्यांनी चांगला 4614 पासून मी बोललेलो होतो, आणि त्याने हाय दिलेला आहे 4669.60 त्याने हाय दिलाय. तो जबरदस्त त्यांनी परफॉर्म केलेला आहे हिरो मोटोको. त्याचबरोबर इव्हन मला सांगायला आवडेल की कालचं जिंदाल स्टील मी बोललेलो होतो कुठे 982 ला होता, तो त्यांनी आज ऑलमोस्ट 997चा हाय दिलेला आहे. जिंदाल स्टील जो जबरदस्त होता आपला स्टॉक. ओके, त्यांनी परफॉर्म केलेला आहे. मेट्रोपोलिस पण मी बोललेलो होतो 2047 ला, त्यांनी 20 ऑलमोस्ट 70चा हाय दिलेला आहे त्यांनी ऑलमोस्ट. ओके, तो पण त्यांनी पण चांगला परफॉर्म केलेला आहे, जबरदस्त मेट्रोपोलिस. ओके, तुम्हाला सगळ्यांना मेसेज येत असतील. ऑलमोस्ट सगळे शेअर्स जे आपले खूप चांगले परफॉर्म करताय तुम्हाला दिसत असेल. आणि थँक्स टू आवर कम्युनिटी लर्निंग ग्रुप ऑल्सो. ओके, इव्हन बँक ऑफ बरोडा मी काल बोललो, त्यांनी पण परफॉर्म केलेला आहे, राईट. एक लास्ट मी परवाचं घेतो. ओके, आपण कुठले घेतलेले होते? ओके, इथे दिसून जिंदाल ओनली. ओके, नॅटको फार्मा मी बोललेलो होतो. मी नॅटको फार्मा बोललेलो होतो कितीला, तर 927 ला होता नॅटको फार्मा. मी सांगितलेलं सेल पडणार आहे म्हणून, पडू शकतो म्हणून. ओके, एज्युकेशन पर्पजसाठी मी लोकांना बोलतो नॅटको फार्मा हा पडू शकतो म्हणून. आणि तो 927 मधनं तो 907चा टार्गेट होता, पण तो 905 ला पडला. त्याने देखील परफॉर्म केलेला आहे जबरदस्त, राईट. हे शुक्रवारचं होतं ट्रेड. सो हे काय आता भरपूर आपले ट्रेड होतात, पण मी सगळे सांगत बसू नाही शकत. ह्याचे सगळे डिटेल्स आता मी स्क्रीन शेअर करू नाही शकत, बिकॉज व्हॉट्सअप ओपन होतं, काही टेक्निकल इश्यू आहे, राईट. पण तुम्ही ह्याचे सगळे डिटेल्स माझ्या टीमकडे घेऊ शकता. इनफॅक्ट तुम्ही जर आमच्यावर जॉईन झालात, राईट, सो तुम्ही तिथं तुम्ही स्वतःच एक्सपिरियन्स कराल की आम्ही काय लेवलला काम करतो ते. आणि जसं मी तुम्हाला समोरासमोर मी तुम्हाला लाईव्ह अनालिसिस दाखवलं, हे तुम्ही जाऊन चेक करू शकता. असं तुम्हाला कोणीही सहसा मिळणार नाही करताना. दीज आर आवर एफर्ट्स. आय होप तुम्हाला माझं काम, माझे एफर्ट्स, माझं नॉलेज, माझं जे US टेरिफ वॉर बद्दल मी बोललो, राईट, आणि जे आमच्या टीमची एफर्ट आहेत ते पीपीटी रेशमी मॅडमची आणि इव्हन अख्ख्या टीमची हे पीपीटी डेव्हलप करण्यामागे, आणि जे काय तुम्हाला मेहनत आवडली असेल, राईट, तर नक्कीच तुम्ही मेहनत आवडली असेल तर तुम्ही नक्कीच जे आहेत कायमरीत्या आमच्यावर राहू शकता. आणि नक्कीच मी आणि माझी टीम तुम्हाला चांगली हेल्प करू. डिस्क्रिप्शन मध्ये आमचा ऑफिशियल नंबर आहे, काय क्वेरी असेल
ऑफिसच्या नंबरला नक्कीच फोन करा. माझी टीम त्याची नक्कीच तुम्हाला उत्तर हे देतील. आणि फायनली एवढंच बोलेन की हे जे US टेरिफ वॉर चालू आहे त्याच्यामुळे व्हॉलेटिलिटी त्या मार्केटमध्ये, सो त्याला निगेटिव्हली न घेता त्या व्हॉलेटिलिटीचा फायदा घेऊन ट्रेडिंग करून आपले जास्तीत जास्त पैसे बनवा. राईट, टेरिफ कमी हो ना हो, राईट, पण आपलं प्रॉफिट तर ऍटलीस्ट वाढलं पाहिजे. राईट, हे गांभीर्य लक्षात घ्या. कारण आपण म्हणतो ना, आपण सामान्य माणसं जर चांगले यशस्वी झालो तर नक्कीच इकॉनॉमी पण आपली ग्रो होईल, आपलं GDP ग्रो होईल, आपलं पर कॅपिटा इन्कम ग्रो होईल आणि आपला ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जे आहे ते अजून ग्रो होईल. आणि नक्कीच आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो, मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय, तर ते आपण स्वतःचीच प्रगती नाही करत, आपण अख्ख्या देशाची प्रगती करतोय, अख्ख्या देशाला आणि अख्ख्या फॅमिलीची आपण प्रगती करतोय. सो नक्कीच हे सगळ्यांसाठी फायदेशीर आहे आणि सगळ्यांसाठी ते फायदेशीर आहे म्हणून मी मार्केटमध्ये आहे. अदरवाईज मी या क्षेत्रात नसतो, मी कुठल्या वेगळ्या क्षेत्रात असतो. राईट, सो नक्कीच या चांगल्या नोटवरती मी आजचं सेशन संपवतो. आय होप तुम्हाला आमच्या सगळ्यांची मेहनत ही आवडली असेल, माझं काम हे आवडलं असेल. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर प्रेशियस टाइम. आय होप तुम्हाला माझं अनालिसिस देखील आवडलं असेल जे मी लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवलं. राईट, आणि माझ्या नॉलेज प्रमाणे असं तुम्हाला कोणीच मिळणार नाही जो लाईव्ह मध्ये पब्लिकला अनालिसिस दाखवली तर पॉवर टेक्निक्स आणि जे की प्रत्येक वेळी परफेक्ट जातं. सो आय एम व्हेरी हॅपी नो फॉर दी सेम. थँक्स लॉट फॉर युअर सपोर्ट. इव्हन आम्ही पण तुम्हाला लाईफ टाइम चांगला सपोर्ट करत राहू आणि चांगल्या आयुष्यात प्रगती करा, चांगले पुढे जा. आणि गुरुवारी पण आपण परत एकदा मे बी आपण सेशन ठेवूया, त्याचं माहिती येईलच तुम्हाला. सेम 11 ते 12:30 आपण मे बी आपण परत सेशन ठेवूया. ओके, इंडिपेंडन्स डे स्पेशल आपण मे बी आपण ठेवणार आहोत. ओके, पण इंडिपेंडन्स डे जे आहे हे शुक्रवारी आहे, शुक्रवारी मार्केट बंद आहे, तर आपण नक्कीच गुरुवारी आपण सेलिब्रेट करू. पण ते इंडियन इंडिपेंडन्स डे असेल, त्या दिवशी पाकिस्तानचा पण आहे, पण आपण इंडियन इंडिपेंडन्स आपण आधीच म्हणजे आपण म्हणतो ना आपलं आपण 15 ऑगस्टला नाही भेटणार आहोत म्हणून आपण त्याबद्दल आपण आधीच बोलू. म्हणून सेलिब्रेशन 15 ऑगस्टलाच करायचं आहे, पण आपण त्याबद्दल आधीच बोलू. आणि नक्कीच देशाला तर स्वातंत्र्य मिळालेलं आहे, राईट, पण आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि आपण आर्थिक आपण अजून सक्षम झालं पाहिजे. यासाठी नक्कीच आपण सगळे आपण प्रयत्न करू आणि नक्कीच तुम्हाला आम्ही चांगल्या रीतीने जे ग्रो करायचा प्रयत्न हा करू. विथ दिस पॉझिटिव्ह नोट आपण इथे सेशन आजचा इथे संपवतोय. धन्यवाद. थँक्स लॉट एव्हरीवन फॉर प्रेशियस टाइम. हॅव अ ग्रेट डे अहेड. आपण भेटूया नेक्स्ट सेशनला. मोस्टली आपण गुरुवारी भेटूया. त्याचा मेसेज तुम्हाला येईलच. जरी मेसेज नाही आला तरी पण तुम्ही गुरुवारी सकाळी 11 वाजता 11:05 11:10 पर्यंत आपलं सेशन नॉर्मली चालू होतं. राईट, तर तुम्ही युट्यूबला शशांक रावले लाईव्ह जाऊन तुम्ही ते युट्यूबवर जाऊन चेक करू शकता आणि नक्कीच आपण लाईव्ह करू. ड्यू टू सम प्रॉब्लेम समजा एखाद्या कधी होत नाही, पण 99% आपण गुरुवारी आपण सेशन नक्कीच घेऊ. थँक्यू एव्हरीवन. बाय, टेक केअर. आपण भेटूया नेक्स्ट सेशनला.